अध्यक्ष महोदय, हरकतीचा मुद्दा आहे या पेपर. हरकतीचा मुद्दा म्हणजे असा वेब हो नाही अध्यक्ष जाहीर होऊ महोदय. शकत म्हणून हरकतीचा मुद्दा. का व्हीप जाहीर होऊ शकत नाही? ते दोन मुद्दे आमदार आहेत. इंडिपेंडेंटली आमदार झालेत अध्यक्ष महोदय. पण त्याने पक्षात प्रवेश केलाय ना शिवसेनेच्या 6 महिन्याच्या आत. परंतु महाराष्ट्र विधानसभेमध्ये व्हिप जो असतो तो अधिकारच यामुळे असतो की तो त्यांच्या नावाखाली निवडून आलेला आहे. नंतर पक्ष प्रवेश करणाऱ्या लोकांवर व्हिप जाहीर होतच शकत नाही, कारण की विधानसभेमध्ये ते इंडिपेंडेंटच राहतात. त्यांच्या फॉर्म जो निवडणुकाचा आहे त्याला तो पक्ष जोडतच नाही. म्हणून एकच मिनिट. नाही काँग्रेसचे 2च नाव आले, त्यामुळे ते व्हीपचा काही फार इश्यू नसतो. एका हातातनं दुसऱ्या हातात व्हीप द्यायचा असतो. तर 2च मला नाव आहेत. 1.5 मिनिटं मिळतील त्यांना बोलायला. चंद्रकांत पाटील बोला. माझ्याकडे अजून रेकॉर्डवर नाही आहे, बट सेनाचा ऑफिशियल स्टेटमेंट हा होता की हे जे नवीन नेता शिवसेनेत आलेत, गदा आणि जैन, त्यांनी त्यांचा ऑफिशियल टॅलीवर कुठलाही प्रभार पडतच नाही. They also said that they are not bound by the party's whip, as assembly records will continue to show them as MLAs who won on different symbols. Send this. Yeah, I'll send that news article. No, this is a new information for me also. So yeah. It's a very मी फक्त gray जरा area. लॉजिकली प्रयत्न करत होतो समजायचा की पार्टी आणि कॅन्डिडेटचा संबंध तो इलेक्शन कसा लढला त्यावर असला पाहिजे, म्हणून तुम्ही तर्क करायचा प्रयत्न करा. परिषदेत एकदा तुम्ही सभेत आलात आणि पक्षात प्रवेश केला, इंडिपेंडंट येऊन सुद्धा, किंवा आता त्याच्यात अजून एक प्रोव्हिजन असते, नॉट ओनली इंडिपेंडंट बट ऑल्सो नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स. Nominated candidates also can enter into party and are bound by whip. For example, S. Jaishankar in Parliament, Rajya Sabha. After he was nominated, he came and he then entered into BJP. So the entering of party happened after he was nominated to Rajya Sabha. So he took oath as a minister first, then nominated to Rajya Sabha second, and then entered into BJP third. Okay. So that was the precedent I was considering, that once nominated or elected independent, once entered party whip should be binding. Okay. नाही बरोबर आहे, तोच तो म्हणजे तो एक डिलेमा होता, तर मला ठीक आहे, तू पाठवून दे मला काय असेल ते बरोबर. सर पण मी तर निवडणूक शिवसेनेच्या सिम्बॉलवरच लढलो निवडणुकीच्या आधी. तुमच्यावरती काहीच प्रॉब्लेम नाही देऊ शकता. बरोबर. इश्यू झाला होता गीता जैनचा. बरोबर. नाही मी पण समजलो कोणाच्या, माझ्यावर नाही गीता जैन. त्यामुळे असं काही इश्यू नाही. झाले का लिस्ट तयार निखिल? अध्यक्ष महोदय, एक शेवटचा मुद्दा होता. बोल. फक्त ते वाचून एकदा तुम्ही, कारण की त्याच्यावर रुलिंग ह्यामुळे द्यावी कारण की गीता जैन हे शिवसेनेच्या व्हिपनी बाउंड असतील की नाही हे शिवसेनेचंच त्याच्यावर स्टॅन्स दिलेला आहे. पण जर गीता जैन शिवसेनेच्या व्हिपनी बाउंड नसतील तर गीता जैन यांना शिवसेनेच्या लिस्ट मध्ये अधिकाराचा पण अधिकार नाहीये, त्यामुळे त्यांना इंडिपेंडंट 1 मिनिट वेगळा द्यायला लागेल. असं इश्यू, तो इश्यू नाही आपला, तो म्हणजे तो माझा इश्यू आहे. बरोबर माझा इश्यू आहे. बरोबर. माझा कन्सर्न आहे की ते वोट कुठले, त्यांना व्हिप बाउंड असणार की नसणार, हा माझा फक्त एक कन्सर्न आहे, तो तुम्ही फक्त ऍड्रेस करा हे विनंती. ठीक आहे. नाही त्यांना व्हिप बाउंड, जर तशी रुलिंग घ्यायची म्हणते तर मग व्हिप बाउंड असणार. इफ शी इज इंडिपेंडेंट सपोर्टिंग द गव्हर्नमेंट, देन शिवसेना व्हिप वोंट बी बाउंड. करेक्ट. कारण की त्या मी जो तुम्हाला आर्टिकल पाठवलंय त्यामध्ये शिवसेनाने स्टॅन्स मेंटेन केलंय की कुठलाही व्हिप बाउंड नाही होणार त्यांच्यावर. तुम्ही जर ते खाली वाचाल तेच म्हणतायत, तर म्हणून मी सर माझा फक्त याच्यावर एक इनपुट असा आहे की विधानसभेमध्ये व्हिप हा इश्यू तेव्हा होतो जेव्हा सगळ्यांची शपथविधी झालेली असते किंवा कोणत्याही एका मुद्द्यावर गरज पडली त्या व्हिप इश्यू होतो. आणि व्हिप जो असतो तो पक्षाच्या लोकांसाठी असतो, पक्षाच्या आमदारांसाठी असतो. म्हणून मला वाटतं गीता जैन यांनी प्रवेश सुद्धा केलेला आहे. म्हणजे ते जर बाहेरचे आमदार असतात तर आपण तो लीगल कंटेन्शन इश्यू काढला असता, पण पक्षातले आमदार असताना सुद्धा त्यांच्यावर मग मला नाही वाटत मग आता हा पॉइंट स्टँड होईल पक्षात प्रवेश केल्यानंतर.
हो हो हो, डिबेट हो झालं. ह्यामुळे रेज होत आहे हम्म. कारण की ते इलेक्शन कसे लढले आणि इलेक्शन लढताना संबंध नव्हता. तर जो आपला डिबेट जो तयार होत आहे तो हा आहे की असेंब्ली रेकॉर्ड मध्ये ते इंडिपेंडेंटच आहे. लिगली कुठलाही डॉक्युमेंट त्यांना ऍज अ असेंब्ली मेंबर पार्टीशी रिलेटच करत नाही, अटॅचच करत नाही. तर ते नंतर प्रवेश केल्यावर पण रेकॉर्ड तो बदलणार नाही असेंब्लीच्या ह्याच्यावर. हा शिवसेनेने ऍक्सेप्ट केलेला स्टान्स आहे, हे मी बोलत आहे. ओके. नाही चंद्रकांत दादा, हे शिवसेनेने हा स्टँड ऍक्सेप्ट केला, ह्या संदर्भात डॉक्युमेंट तुम्ही पाठवलंय का ग्रुपवर? हो पाठवलाय ना तो, आता मी जो आर्टिकल मला पाठवलाय तो तोच. शिवसेनेची लिस्ट आलेली नाहीये. नाही, आली 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 आली. आली हा. आली आली. तर ओके दादा, बघतो मी. हा. Give me 1 minute. Give me 1 minute. That's a very good point to raise by Chandrakant. But बट स्टांस अभी भी चेंज किया ना, दैट वाज द प्रीवियस स्टांस. दैट्स व्हाट आई एम सेइंग. एक मिनिट. एक मिनिट. एक मिनिट. सर हम्म. तर ऑपोजिशनच्या साईडनी 10 स्पीकर आहेत आणि च्या साईडनी 8, सॉरी रुलिंगच्या साईडनी 10 स्पीकर आहेत आणि ऑपोजिशन साईडनी 8 स्पीकर आहेत. तर कुठे ना कुठे दोन एका पाठी एक येतीलच. हा, मग ठीक आहे ना. We'll start with government and we'll end with the government. ओके. So please start with. I'll give my ruling on Chandrakant Patel's query, but we'll start with the speakers right now. Mithil, you start. Matlab, you take over. एक मिनिट. Yes, sir. चंद्रकांत पाटील, what? फक्त अधिकारांचा मुद्दा आहे म्हणून मी बोलत आहे. मला माहित नाही की आता गीता जैन कोणाच्या अंतर्गत रेकग्नाइज होते, म्हणून ते It's a फक्त एक good फक्त query. आहे. It's a good query, and I am researching about it. Okay? मग सर त्यांना कुठे त्या हिशोबाने कुठे टाकू? त्यांना कुठे टाकू? त्यांना आता तरी आपण शिवसेनेच्या लिस्टमध्ये टाकूया. ओके सर, ठीक. If Shivsena is giving her space, see, Right. Shivsena has the right to yield time and give space to Geeta Ji. Sir, a query with respect to that last line. Huh. So can other party member get space or time from any other party? Okay, good. Thank you. सर स्पेस टाइम मतलब यील्डिंग योर टाइम. इस टाइम Party के allocation में जितना time आता है, the party can decide to give some amount of time to some other candidate. इंटर पार्टी हो सकता है. हाँ, of course. No, sorry, इंटर पार्टी इन द सेंस एक पार्टी दूसरे पार्टी. तो inter party, what is the meaning of an inter party? हाँ राइट, आई एम जस्ट क्लियरिंग. वो हो सकता है ना, बिकॉज इट्स नॉट अंडर द सेम. इंटर पार्टी मतलब ही एक पार्टी से दूसरे पार्टी. हाँ, तो वही हो सकता है ना. बाकी उसको यूज करेंगे. सर मग प्रोव्हिजनली बाय दॅट लॉजिक ते गव्हर्नमेंट ऑपोजिशन सारखंच अलोकेशन झालं ना मग कोटाचं. कारण की मग जर बघितलं तर मग डिव्हिजन जर आमच्या हातातच आहे तर कोणीही कसंही डिवाइड करेल टोटल जे टाइम आहे पार्टीचं, जे गव्हर्नमेंट आणि ऑपोजिशनचं. Right, but see, it is my duty to allot you the time which you are entitled to. Now, what you do with the time is your right. ओके. I have given you 4 minutes. You as a CM can also tell that okay, I will only utilize all the 4 minutes. Okay. Please. सर मी लिस्ट पाठवू तुम्हाला. Yeah, please start with Uddhav Thackeray. या लेट्स तुम्हाला लिस्ट पाठवतो.
सर टायमर प्रेझेंट केला जाऊ शकतो का 1 मिनिटाचा जो असतो तो? मी टायमर लावतो ना, थांब. नाही सर डेप्युटी स्पीकरच्या इकडनं मला वाटतं अजूनही पंखाचा आवाज येतोय, कोणाच्या इकडनं तरी येत होता. डेप्युटी स्पीकर. असं. करतो फॅन बंद करतो. सर सुरुवात करतो. हा सर, ओके सर. सर्वात पहिले उद्धव ठाकरे साहेब. जसं की आम्ही गेल्या 2 दिवसापासून बोलत आहोत की जे आता आपण जे डिस्कशन साठी आलो आहे त्याच्यामध्ये पॉलिटिक्स इन्व्हॉल्व्ह नाही केलेलं बरं आहे, कारण की आपण जे डिस्कस करतो ह्याच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट दिसत नाही आहे. हा जो टॉपिक आहे जो आपला आहे तो एज्युकेशन विषयी आहे. सर एकच सेकंड सर 1 मिनिट. टायमर चालू नाही. हा 1 मिनिट. येस प्लीज स्टार्ट. ओके सर, थँक्यू. And आपण जे this will be, before you start, this will be counted as your party time. Yes sir. If you exceed, if you don't exceed, उतना आगे तुम्हारे पार्टी को प्रॉब्लम है. Yes sir, I realize. Yes, I'm noting down every part this time now. Please start. Sir. आपण जे आता डिस्कशन करतो आहे ते असं आहे की ते एज्युकेशनचं जे आहे ते सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पॉलिटिक्स न आणलेलं बरं आहे. शिवसेनेने म्हणजे शिवसेनाचे जे सीएमच्या रूपाने मला कालपासून जे मी म्हणत आहोत की जे एनईपी आहे ते आम्हाला इम्प्लिमेंट तर करायचं आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु त्याच्यामध्ये काही सर्टन फ्लॉज दिसले आहेत आम्हाला. आता त्याच्यानं जे फ्लॉज आम्ही कव्हर करू शकलो ते आम्ही सर्टन सजेशन्सच्या थ्रू या रेझोल्युशन मधनं केले आहे. फंडिंग असून दे, इक्विटेबिलिटी असून दे, एन्शोर करायला की जे गरीब लोक आहेत त्यांना पण प्रॉपर एज्युकेशन मिळावं, राईट टू एज्युकेशनचा ऍक्सेस एक्सपॅन्ड करावा, या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस केलेल्या आहेत रेझोल्युशनच्या थ्रू. फर्दर जर आम्ही ह्याच्यासाठी पण थांबलं की आमचं एकदा रिपोर्ट आलं टास्क फोर्सचं की आम्ही वायबिलिटी बघू हे इम्प्लिमेंट करण्याचे, त्याच्यानुसार पुढचे डिसिजन घेऊ. आम्ही बिलीव्ह करतो की रेझोल्युशन कोणत्याही एका पार्टीच्या साईडने नाही, इन्स्टेड एकदम कलेक्टिव्ह आयडिया आहे आणि सगळ्यांना हे समजून पॉलिटिक्स बाजू करून विचार केला पाहिजे. थँक्यू. थँक्यू. द नेक्स्ट स्पीकर. एक मिनिट मिथिल तुम्ही म्हणा. हाँ ठीक है. The next speaker is देवेंद्र फडणवीस. Mr. Fadnavis. देवेंद्र फडणवीस कुठे आहे? देवेंद्र फडणवीस नाही आहेत का? मीटिंग मध्ये नाही दिसत सर. ठीक आहे, पुढचा स्पीकर. ठीक आहे, पुढचे आहेत वर्षा गायकवाड. Okay, thank you. Start. Timer. सुरू करा. Timer. You start speaking. Okay, so education is one of the most important aspects of the society, and we welcome the NEP, which is looking forward to reform the education system. But to implement the NEP flawlessly, we need adequate support from the central government. This resolution, which we drafted, was for the betterment of the state and its education system, and we have taken many measures, be it regarding the students, the teachers, or the Anganwadi workers, and we just want and believe that
proper guidelines and some clarifications are given on some topics, be it training the Anganwadi workers or the teachers, or inclusiveness of all types of students, be it specially able students, girls, boys, and everything. Also, we want a clear definition of the responsibilities at all administrative levels, be it from the state at the bottom to the state at the top to the Anganwadi at bottom. That's it. Thank you. Okay, thank you. क्या हुआ? हाँ? Okay, the next speaker is Shri Prashant Bamba. प्रशांत बम आवाज येतोय? येतोय. ओके. मुख्यमंत्री साहेबांनी NEP मध्ये चुका सांगितल्या आणि त्यांची पॉलिसी दिली आहे. त्यात त्यांनी 16 मॉडेल एज्युकेशनल झोन दिले, त्यापैकी त्यांनी फक्त 2 मराठवाड्याला दिले आहे आणि मोस्ट ऑफ बारामती, मुंबई, कोकण, फक्त ह्या एरियालाच तुम्ही महाराष्ट्र समजतात का? बाकी भागावर जो अन्याय झालाय त्याविषयी विचार करायची गरज आहे. त्यानंतर त्यांनी एक शब्दही पोषण आहाराविषयी दिलेला नाहीये एज्युकेशनल पॉलिसीमध्ये, हाही त्याचाच भाग आहे. त्यानंतर त्यांनी सेंटर कडून तर अपेक्षा केली आहे की मराठीवर काहीतरी करावं, पण त्यांनी स्वतःच्या राज्यात त्यावर काय करावं याविषयी एक शब्दही नाही, एक विद्यापीठ नाही, एक डेडिकेटेड कॉलेज नाही, ना रिसर्च सेंटर, आणि हे शिवसेनेकडून अपेक्षित नाहीये. त्यानंतर प्रायव्हेट स्कूलवर फी कॅप देण्याबद्दल त्यांनी त्याविषयी एक शब्दही लिहिलेला नाहीये आणि हा आजकालचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, कारण लाखांमध्ये फीज उकळत आहेत प्रायव्हेट शाळा. हे माझे मुद्दे होते. थँक्यू. धन्यवाद. अध्यक्ष मध्ये एक सूचना होती. लिस्ट जी पाठवली होती भाजपने, सर्वात पहिले स्पीकर होते मंगल प्रभात लोढा आणि त्यांना न बोलवता लिस्ट पुढे चाललेली आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस, प्रशांत बम वगैरे. एकदा ते फक्त चेक करायचं होतं. नाही, ती अरेंजमेंट अशी आहे की एक स्पीकर फ्रॉम द गव्हर्नमेंट, एक स्पीकर फ्रॉम द ऑपोजिशन. मग ती कशी केली लिस्टची अरेंजमेंट ना, हे डेप्युटी स्पीकरने केलंय आणि ते डिस्कशन वाईज केलंय. असा काही इश्यू नाही. आपल्या डिस्कशनने चालू आहे म्हणजे? नाही, माझ्या डिस्कशन चालू नाही. माझ्या आधी लोढा होते. बरोबर आहे. एक मिनिट, तुमचं नाव येणार आहे लिस्ट मध्ये, ठीक आहे? फक्त लिस्ट बनवताना काही क्लरिकल बाबी असतात, त्याच्यामुळे आम्हाला काही नावं पुढे मागे घ्यावी लागतात. ठीक. पण तुमचं नाव आहे, रस विश्व. ठीक आहे. पुढचा स्पीकर कोण आहे? श्री जयंत पाटील. जयंत पाटील. जयंत पाटील साहेब बोला. हॅलो, बोला येतो आवाज. हा. सर्वात आधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. आम्ही राष्ट्रवादी, शिवसेना, फुले आंबेडकर यांच्या विचारधाराचे आहोत, म्हणून आम्ही शिक्षणाला नेहमीच पुढाकार देतो व त्याचा विचार आमच्यात सतत चालू असतो. फक्त त्याला एक पद्धत असावी व्यवस्थित, जी आम्ही या रेझोल्युशन मध्ये पुढे केलेली आहे. तर आम्ही याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ. हे रेझोल्युशन 2020 मध्ये आलेलं आहे, म्हणून जरा त्याचं इम्प्लिमेंटेशनला वेळ लागू शकतो, पण आम्ही नक्कीच ह्याच्याकडे लक्ष ठेवू की मेनली मुलांकडे लक्ष दिलेलं जाईल आणि ते आपल्या देशाचे फ्युचर आहे. तर ह्याच्यात आपण व्यवस्थित सगळे इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद. सर, आता आहेत श्री चंद्रकांत पाटील. माझा आवाज येत आहे? येतोय. हो, चालेल. अध्यक्ष महोदय, सर्वात पहिला मुद्दा हा आहे की म्हणजे आपण पूर्ण एका भाषेमध्ये सर्व हा रेझोल्युशन ऍड्रेस करू शकत नाही, पण 2 मुद्दे महत्वाचे वाटतात. पहिला,
तर रेझोल्युशनच्या अंतर्गतच NEP-चा विरोध करण्याचे काही प्रोव्हिजन टाकलेले आहेत आणि त्याचा अर्थ काय आणि त्याचं इच्छा काय आहे ते पूर्णपणे आम्हाला माहिती नाही. कारण की पहिली गोष्ट शेड्यूल 7 मध्ये जर 2 विधान आलेच आहेत किंवा येणार आहेत तर तो स्टेटचा कधीही सुपरसीड होणारच नाही. तर कुठल्या प्रकारे तो विरोध मांडला जातोय, का मांडला जातोय आणि त्याचा काय फायदा होणार आहे यामध्ये काही क्लॅरिटी नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, सर्व प्रोव्हिजन रेझोल्युशन मध्ये जे आहेत ते अशा प्रकारे मांडले आहेत की आम्ही AI बेस्ड सिस्टम बनवू, आम्ही सर्वांना डिजिटली लिटरेट बनवू, आपण महाराष्ट्राची शून्य नगरी उभी करू. पण ही कशी करायची हा रेझोल्युशनचा बार आहे. एंड गोल तर NEP-ने मांडलेलाच आहे. आम्ही जे रेझोल्युशन पुढे मांडू तुम्ही हे पाहाल की आम्ही प्रॉमिस नाही करत की आम्ही सर्व भारी काही अचीव्ह करू, पण आम्ही मार्ग दाखवत आहे आणि ते मार्ग दाखवायचं काम रेझोल्युशनने केलं असतं तर बेटर झालं असतं. हे माझं मत आहे. एवढंच त्याच्यावर बोलून मी कंक्लूड करतो. ठीक आहे. पुढचा स्पीकर. हा, ह्यांच्यानंतर आहेत श्रीमती अजय तटकरे. सुरू करू मी अध्यक्ष महोदय? बोला बोला. सुरू करू? हो हो. केंद्र सरकारने पास केलेला न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ही नक्कीच शिक्षण क्षेत्रातली एक क्रांती आहे. पण त्याला जर आपल्याला महाराष्ट्र राज्यात त्याला इम्प्लिमेंट करायचं असेल तर नक्कीच त्याच्यात आपल्या राज्यानुसार त्याच्यात काही बदल करणं, थोडंसं चेंज करणं त्याला भाग आहे. आपल्या राज्य सरकारने जो रेझोल्युशन मांडलाय मी त्यातले खूप 2-3 मुद्दे महत्वाचे मी सांगते की रेझोल्युशन मध्ये AI बेस्ड प्लॅटफॉर्म हे अडॉप्ट करण्याबद्दल हे शिक्षकांसाठी आहे. सो ते अडॉप्ट करण्याबद्दल तरतूद आहे ज्याच्यामुळे त्या शिक्षकांच्या रिक्रुटमेंट मध्ये, त्यांच्या बदल्यांमध्ये, प्रमोशन मध्ये ही पारदर्शकता जपली जाईल. दुसरा मुद्दा म्हणजे अंगणवाडी सेविकांबद्दल NEP मध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे आणि आपल्या रेझोल्युशन मध्ये पण हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, विशेषतः तंत्रज्ञान, सर्वांगीण शिक्षा आणि चाइल्ड सायकोलॉजी या विषयांमध्ये. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा मी मांडू इच्छिते की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आयोजित केलेल्या हॅकाथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या इनिशिएटिव्हनी राज्याच्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी ही रेझोल्युशन प्रमोट करते. सो त्यामुळे मला वाटतं की राज्याच्या दृष्टीने ही खूप चांगली रेझोल्युशन आहे. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे. आय थिंक दी ऑर्गनायझिंग कमिटीकडे आता फीडबॅकसाठी आली त्यांना मी जरा जातो. Thank you, sir. I request the executive board members along with the technical committee members to please lead the committee. Only because some they are just sending it for the sake of it by copy pasting it. It's like Yes, wait, someone is recording. जेव्हा पूर्ण मेजॉरिटी ऑफ द सेक्टर मध्ये टॅक्स नाहीच आहे, एक मायनॉरिटी सेक्शन मध्ये टॅक्स आहे, तर त्यांचं स्टेटमेंट की ऑनलाईन एज्युकेशन सर्व्हिसेस ऑनलाईन टॅक्स एज्युकेशन सर्व्हिसेस ऑनलाईन एज्युकेशन सर्व्हिसेस ह्या वरती 18% GST टॅक्स आहे. याचं प्रोव्हिजन तुम्ही सत्तासाहेब मला पाठवा व्हॉट्सअप वरती. नक्की नक्की नक्की. ठीक आहे. आणि अदरवाईज पण चंद्रकांतला पाठवून ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. मिथिल हा रेकॉर्ड करून ठेवा. हे लिहून ठेव की हरकतीचा मुद्दा. सर परत एकदा सांगाल तर मी प्रॉपरली नोट करेन. ठीक आहे. असा मोठा एच कर. एच म्हणजे हरकतीचा मुद्दा. डॅश बाय CP ऑन AS ऑनलाईन एज्युकेशन सर्व्हिस 18% GST. 18% GST ला अंडरलाईन कर. संपला विषय. ठीक आहे. सर एक थोड्या वेळात पाठवतो. हा नाही आता पाठवा. आता थोड्या वेळात नाही रुलिंग तयार. थोड्या वेळात म्हणजे 5 मिनिटं असं. हा. सरकारने थोडा वेळ म्हटलं की आम्हाला धडकी भरते म्हणून म्हटलं की लवकर. हे आमचं सरकार नवीन आहे साहेब. तुम्ही 4थ्या वर्षी पण हेच म्हणाल आमचं सरकार नवीन आहे असं नसतंय. बरं. चंद्रकांत हात खाली घ्या. आशिष शेलार आले का नाही आले? नाही पुढचं घ्या. पुढचं स्पीकर सुधीर मुनगंटीवार आहे. सुधीर मुनगंटीवार फ्रॉम BJP. धन्यवाद. रचित एक मिनिट नाही थांब. सुधीर मुनगंटीवार कॅमेरा ऑफ करा आणि मग बोला. कॅमेरा ऑफ करा. व्हिडिओ कॅमेरा ऑफ करा तरच तुम्हाला बँडविड्थ तेवढी मिळेल ऑडिओ.
धन्यक्ष महोदय साहेब. Which party are you from? She is ओके from ओके सर. BJP. येतोय का माझा आवाज? आता येतोय, बोला. माझा आवाज येतोय का? येतोय. BJP, right? अध्यक्ष साहेब, मी माझ्या या भाषणात फक्त 2 मुद्द्यांचा समावेश करणार आहे. ते म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ टीचिंग मेकॅनिझमच्या अंडर त्यांनी जे अंगणवाडी वर्कर्स आहेत त्यांचे 4,500 ते 10,000 एवढं वेतन करण्यात येईल असा जो मुद्दा त्यांनी नमूद केला, तर मला हे थोडंसं विसंगत वाटतंय, कारण त्यांनी त्यांच्या कालच्या भाषणात म्हणाले होते की आपल्याकडे NEP इम्प्लिमेंट करण्यासाठी एवढे पैसे नाहीत, आणि मग आता अचानक तब्बल 5,500 आणि एका कामगाराचं वेतन वाढवण्यासाठी एवढे पैसे कुठून येणार, हा माझा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागे असणारे जे आपल्या महाराष्ट्रातले जे काही एरिया आहेत, तर त्याबद्दल त्यांनी इथे काहीच नमूद नाही केलेलं. तर मला असं म्हणायचं, ग्रॉस एनरोलमेंट रेशो मध्ये सगळ्यात कमी जर कुठे ग्रॉस एनरोल होत असतील तर ते याच भागांमधून आहेत, कारण हे लोक 10वी नंतर किंवा 12वी नंतर त्यांचं शिक्षण सोडून देतात. यासाठी पण त्यांनी यांच्या या रिझोल्युशन मध्ये काहीच नमूद नाही केलं, तर मला असं वाटतं त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा. धन्यवाद. ठीक, धन्यवाद. पुढचे स्पीकर. नेक्स्ट आहेत श्री राजेश टोपे. NCP. Yes, sir. Sir, am I audible? Yes, you are audible. Can I start, sir? Yes. So, as teachers, education requires multidisciplinary inputs and education in high quality content as well as pedagogy. All teachers' education programs must be conducted within composite multidisciplinary institutions. To this end, all multidisciplinary universities and colleges will aim to establish education departments which, besides carrying out cutting-edge research in various aspects of education, will also run B.Ed programs in collaboration with other departments such as psychology, sociology, neuroscience, Indian language, art, music, history, literature, physical education, science, and mathematics. Moreover, all standalone TIES will also be required to convert to multidisciplinary institutions by 2030, since they will have to offer the 4-year integrated teacher preparation in the program. Thank you. Thank you. पुढचे स्पीकर. एक क्लॅरिफिकेशन अध्यक्ष महोदय. हा, बोला. ते एंड मध्ये काहीतरी साईट करत होते. माझा फक्त प्रश्न आहे की ते रेझोल्युशन मध्ये काय दिलंय त्याबद्दल बोलत होते का कुठल्या तरी स्टॅच्यूटला रेफर करत होते? टोपे साहेब, तुम्ही शेवटचा रेफरन्स कुठल्या डॉक्युमेंटचा दिलाय? कुठलं हे? I was referring NEP and the implementation cross. ठीक आहे, ओके. पुढचा स्पीकर मित्र. हा सर, श्री मंगल प्रभात बघा. ओके, फायनली. हॅलो. हा, मी व्हिडिओ बंद करत आहे तर कारण माझा नेटचा इश्यू होता. धन्यवाद महोदय. आज Party. One second. Party. Huh? Which party? BJP. How much time I have? Okay, fine. I have seen it. You can take all the time or you can take 15 seconds. That upon you. This is your हा, म्हणजे फक्त क्लॅरिफिकेशन आहे की तो तुमचा टाइम नाही उरलेला, तो स्क्रीनवर आहे. 3 लोकांचा मिळून तो टाइम आहे. पण मी जे मानतो ते करू का? तुम्ही बोला, तुम्हाला काही प्रॉब्लेम. अच्छा, ठीक आहे. तर आजच्या दिवशी महात्मा फुले यांची जयंती आहे, तर सर्वांना त्याच्या शुभेच्छा. आपण महाराष्ट्र राज्य हा पुरोगामी राज्य म्हणतो आणि शिक्षणाला खूपच जास्त प्राधान्य देतो, म्हणून आजच्या दिवशी ही चर्चा होत आहे ते आपलं सौभाग्यच आहे. मला असं म्हणायचं आहे की केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आणलं आहे ते मार्गदर्शक मसुदा आहे. हा मसुदा जो आहे तो मार्गदर्शक आहे आणि याच्यामध्ये काही ध्येय आहेत. त्या ध्येयांपैकी एक ध्येय असं आहे की जो देशाचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे हायर एज्युकेशन मध्ये, तो 26% मधून 50% 2035 पर्यंत व्हावा. पण हा हरक्युलन टास्क आहे आणि हा जमणारच नाही असं काहीतरी एक सूर या रेझोल्युशन मधनं दिसत आहे, जे आक्षेपार्ह आहे. त्याच्यानंतर इथे असंही लिहिलं आहे की प्रायमरी एज्युकेशन मध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो 100% अचीव्ह करायचं ध्येय आहे. त्याला सुद्धा आमच्याकडे आम्ही करणं हे खूपच डिफिकल्ट आहे.
अशातला एक दिसून येते. आणि असंही म्हटलं जात आहे की आरक्षण हे या नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळे आरक्षण जे आहे त्याच्यावरती धोका येईल. मला असं वाटतंय की सरकार याच्यावरती संभ्रम निर्माण करतंय. असं काहीच नाही होणार आहे. हे सर्व ध्येय आहेत, त्या ध्येयांची पूर्ती करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावं आणि अडथळे घालू नये असं माझं म्हणणं आहे. आणि आरक्षणाचा विषय तर मुद्दामून मला असं वाटतं की राज्यामध्ये सुद्धा ते काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते पूर्णपणे हे चुकीचा पॉईंट आहे. आणि प्रायव्हेटायझेशन तुम्हाला कोणी अडवलं नाहीये. सरकारी सुविधा ज्या आहेत ते तुम्हाला अडवलं नाहीये वाढवण्यासाठी. तर तुम्ही वाढवा, इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त करावं आणि केंद्र सरकार बरोबर समन्वय साधून टप्प्याटप्प्याने आपले जे इम्प्लिमेंटेशनचा प्रोग्राम आहे ते राबवावा. एवढंच सांगतो. धन्यवाद. तुम्ही एवढंच म्हणताय, चांगलं आहे, सुंदर. श्री उदय सामंत आहे. एक मिनिट सर. आदित्य सर. कोण बोलतोय? वर्षा गायकवाड. बोला. I can yield my time to some other person, right? Yes, you can. Okay, so I have around 70 seconds left. So Yes. I'm yielding 40 seconds to Geeta Jain, and for 30 seconds I'll speak. But Geeta Jain is a part of Shivsena's list. Okay, so I can yield only to Congress. You can yield to Because party. we have. No. You don't have Okay, to I yield can give it to the party. Okay, so I can give it to Shiv Sena like that. You have Okay, just okay, seen okay. how a So party can utilize the time of a whole party. Okay, so I'll give 40 seconds to Shiv Sena and 30 seconds I'll speak. Beautiful. Okay, Sir, Rachit. sir, just a query. है ना? Yeah, तो please. अभी इनका स्पीच कब होगा? कंसिडरिंग का वापस होगा 30 सेकंड. Varsha Gaikwad. हाँ. After everyone is done. Everyone. Rachit, do one thing. In Shiv Sena's quota, add 40 more seconds. So make it 2 minutes 23 seconds. Oh, why? What happened? I don't know. Edit it. Do it done. Reset कर ना. हाँ, बस. Now, and decrease Congress to 30 seconds only. नहीं, ऐसा नहीं होगा. पहले तू चेंज कर, बाद में ये कर. 30. How many seconds would it like? 30. 30. Yeah. But that's it. Now, who's the next speaker? आता उदय सामंत आहे. हाँ, उदय सामंत शिवसेनेकडून. सुरू करू. Yep. हे रेझोल्युशन जे आपल्या समोर आलेलं आहे ते इक्विटी आणि टाइमचा खूप महत्वपूर्ण भाग आहे आणि ते हे ऍड्रेस करते आणि ही दोन्ही गोष्ट इम्प्लिमेंटेशनसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे जे रेझोल्युशन आपल्याला समोर आलेलं आहे ते दुसरं इट एनेबल्स स्कॉलरशिप्स अँड इट विथ इंडिव्हिज्युअल स्पेशल नीड्स आणि सर्वांसाठी हे कधी इन्क्लुसिव्ह आहे. हे पर्टिक्युलर जे रेझोल्युशन आपल्या समोर आलेलं आहे आणि इट ऑल्सो एनकरेजेस अँड इट गिव्स अपॉर्च्युनिटीज टू वेरियस potential professors to give way and teach and choose teaching as their profession. नंतर जेवढा मार्गदर्शनचा प्रश्न आहे ते हे रेझोल्युशन जेव्हा आमची रिपोर्ट येते तेव्हा आम्हाला एक सॉलिडिफाय मार्गदर्शन भेटेल आणि ते आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. हा सर, तर यांच्यानंतर आशिष शेलार आहेत. ते परत आहेत का नाही आहेत? आशिष शेलार.
ओके. नसतील तर त्यांच्या साईडनी राधाकृष्ण विखे पाटील येतात. ठीक आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आवाज येत आहे माझी? बीजेपी विखे पाटील. माणसाच्या अस्तित्वात शिक्षण हे खूप अत्यंत महत्वाचा घटक मानला जाते आणि हा सर्वात मोठा अधिकार आहे आणि ह्या सर्वांना मिळालाच पाहिजे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याची खूप चांगली तरतूद ग्रॉस एनरोलमेंट रेशो याला वाढवण्याच्या द्वारे केली गेलेली आहे की सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते समोरपर्यंत शिकले पाहिजे. आणि आजच्या जे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे रिझोल्युशन सादर केलेलं आहे तिथं काही ना काही म्हणजे ह्या ध्येयाला चेंज करण्याच्या म्हणजे बदलण्याचा काही ना काही विचार सुरू आहे. तर हा खूप अफेक्ट करेल या ध्येयाला. धन्यवाद. तुमचा पार्टी टाइम संपलाच आहे आता. त्यामध्ये भाजपचा कुठला स्पीकर घ्यायचा नाही पुढे. आशिष शेलार सुद्धा नाही आणि चंद्रकांत पाटील पण नाही. बरोबर. कारण त्याचा वेळच संपला आता. अंटिल सम अदर पार्टी yields them their time. or they convince some other party to yield them their time. Yes sir. आता असणार आहेत रोहित पवार एनसीपी. रोहित पवार. आवाज येतोय माझा? येतोय. सुरू करू? बोला. अध्यक्ष महोदय, दोनच मुद्द्यांवर बोलील. एक जो मुद्दा आहे तो या रेझोल्युशन मध्ये विशिष्ट मुद्दा म्हणून मेन्शन आहे, तो म्हणजे इक्विटेबल एज्युकेशन ऍक्सेस. या विषयावर सर्वांनीच त्यांचे इंटरप्रिटेशन केले आणि मला वाटतं जे शासनाने जे काही निर्णय घेतला आहे ऍज अ प्लॅन ऑफ ऍक्शन तो सर्वात फलीभूत ठरेल आणि तो सर्वात जास्त यशस्वी ठरेल जर सर्व पक्षांनी मिळून सपोर्ट दिला. दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर याच्यात जो सेकंड पॉइंट आहे त्याच्यामध्ये AI बेस वर जर सगळ्यांचं लक्ष गेलं, पण माझं असं मत आहे की सर्वांनी सिक्युअर AI बेस यावर लक्ष द्यावं आणि शासनाने हा जो शब्द ऍड केलेला आहे सिक्युअर तो मला खूप महत्वाचा वाटतो. कारण AI बेसचे त्यांचेच फ्लॉज आपण काढू शकतात आणि विरोधी पक्षाला तर फ्लॉज काढावेच लागतात. शेवटी मी इतकंच म्हणेन की त्याप्रमाणे तुम्हाला अँबिग्युटी आहे की शासन कधी NEP लागू करण्यासाठी स्टेप्स घेत आहे तरी तुम्हाला प्रॉब्लेम, शासन NEP लागू करत नाही असं नाही म्हटलं तरी तुम्हाला वाटतं की शासन NEP लागू करणार नाहीये. तर जर तुम्ही रेझोल्युशन नीट वाचलं आणि त्याचं नीट आकलन केलं तर तुम्हाला तुमच्या मनात जे काही मिथ्य आहे की आम्हाला ही इम्प्लिमेंट करायचीच नाहीये ते मिथ्य तरी दूर होईल अशी मी एक युवा कार्यकर्ता म्हणून आशा करतो. धन्यवाद. बोला. Sir, NCP has around like 1 minute left. So, like, we will be speaking on it because the list has elapsed. No, Anil Deshmukh will be speaking. Okay, so because the WhatsApp पे जो share हुआ ना. Yes, Anil Deshmukh का ऐड करने एडिशन उन्होंने मुझे मैसेज करके बोला है कि if any time remains, Anil Deshmukh has to be accommodated. So he'll be speaking at the last. No? Yeah, after Varsha Gaikwad. Okay, हाँ. Sir, right now we have Geeta Jain. Only Geeta Jain? Yes sir, आता गीता जैन आहेत, वर्षा गायकवाड आणि अनिल देशमुख. ठीक आहे. गुड. आणि आशिष काय बाकी कोणाकडे वेळच राहिला नाहीये तर काय. ठीक. हा, गीता जैन. Our resolution has been made taking into account every concept. There are a lot of points which are meant to discuss. First, coming to AI and hackathons, the points mentioned. There are many systems. So let's say AI-based system, LMS system. So LMS का system का क्या था? हमने ये point कर्नाटका टास्क फोर्स का रिपोर्ट निकला है. Not public, but उन्होंने हमें अपने अंदर के सोर्सेस से पता चला कि they have implemented an LMS. And उसके बेसिस पे हमने ये सिस्टम का रिकमेंडेशन दिया, for proper implementation. ये है, बाकी AI बेस्ड है, बाकी टेक्निकल है. इसके साथ हमने एक पॉइंट भी जोड़ा है अबाउट हैकेथॉन. अब इसका मतलब क्या? We as a state will be holding a state level hackathon. इसमें क्या होगा? इंडस्ट्री प्रोफेशनल्स हो, टेक्निकल स्टूडेंट्स हो, अपना इनोवेशन के थ्रू गवर्नमेंट प्रॉब्लम सॉल्व करेंगे. इसका मतलब क्या कि स्टूडेंट्स खुद के ही फ्यूचर. गीता जैन, एक मिनट. Rachit, you forgot to start the timer. Sir,
Yeah. Do one thing. 30 seconds have elapsed now. We'll make it 1 minute 53 seconds का एंटर करके रीसेट कर दो. Reset. जब मिस गीता जैन, प्लीज स्टार्ट एंड वी आर वेरी सॉरी. तो उससे क्या होगा कि students and everyone, even the state, would be in a direct partnership and innovative solution. Second, about the model education zones. इसमें आप देख सकते हो कि हमने कुछ कॉन्स्टिट्यूंसीज पकड़े हैं, इंक्लूडिंग बीजेपी कॉन्स्टिट्यूंसीज, बिकॉज हम भेदभाव नहीं रखते. हम हमारे लिए लोगों की प्राथमिकता बेटर पहले आती है. इसमें फॉर एग्जांपल लेट्स से मीराबाई, अभी मेरे कॉन्स्टिट्यूंसी में अराउंड 240 स्कूल्स है, मेरे कॉन्स्टिट्यूंसी में रूरल एरियाज भी है. तो ये एमईजेड्स में पायलट फेजेस ऑफ इम्प्लीमेंटेशन वुड बी इम्प्लीमेंटेड. दैट वुड गिव अस एन आइडिया कि बाकी फेजेस में अक्रॉस 9 बोर्ड्स कैसे करना चाहिए. थर्डली, अबाउट मराठी स्पीकिंग, ऑलरेडी मराठी कंपल्सरी एक्ट उद्धव ठाकरे जी के गवर्नमेंट ने ऑलरेडी रिलीज कर दिया. तो मैं यही बोलना चाहूंगा कि अगर हमें चंद्रगुप्त लाने हैं इस देश में तो चाणक्य भी बनाने पड़ेंगे, एंड ये रेजोल्यूशन उसके लिए बहुत थैंक यू. नेक्स्ट इज वर्षा गायकवाड़. थैंक यू. तो बस कुछ चीज़ें और एलिगेशंस जो थे वो क्लैरिफाई करने थे. पहली बात तो रिगार्डिंग द टाइमलाइंस, सो वी आर, एज वी सेड, वी आर वेटिंग फॉर द टास्क फोर्स टू गिव देयर रिपोर्ट, एंड वंस इट कम्स हम प्रॉपर एस्टैब्लिश टाइमलाइंस भी देंगे. एंड अंटिल देन वी वोंट डिसाइड वेदर एनईपीज टू बी इम्प्लीमेंटेड और नॉट. इट डिपेंड्स ऑन द टास्क फोर्स का रिपोर्ट. ऑल्सो इन केस वी डिसाइड टू इम्प्लीमेंट इट, ये रेजोल्यूशन सोल्यूशंस देता है जो इम्प्लीमेंट कर सकते हैं टू for the gaps, to cover up the gaps in the NEP. Thank you. Thank you. Anil Deshmukh. Sir, am I audible? Yes. Sir, how much time do I have? 1 minute 4 seconds. Okay, sir, can I start? Yes. Wait a minute. Start. तर मला फक्त 2 वस्तू सांगायच्या आहेत. पहिली की आम्ही सुरुवातपासून सांगत आहोत की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये काही ग्रे एरिया आहे, काही वस्तू क्लिअर नाही आहेत, काही ड्रॉबॅक्स आहेत, काही लूपहोल्स आहेत. त्याच्यासाठी डिस्कशन केल्यावर आम्ही रेझोल्युशन आणलं आहे. आणि जेव्हा विरोधी पक्ष सांगतं की गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट करायची की नाही करायची, तर मला तर वाटतं की या रेझोल्युशन नंतर त्यांना या प्रश्नाचं उत्तर भेटलं पाहिजे. जरी जर त्यांना नाही भेटत आहे तर मग आम्ही काही नाही करू शकत, कारण मग त्यांच्या विचारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट ही की या रेझोल्युशन मध्ये आम्ही नाही असं सांगत की या रेझोल्युशन आणल्यावर सगळे काही इम्प्लिमेंटेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणूनच टास्क फोर्स कॉन्स्टिट्यूट केली आहे आणि टास्क फोर्सचे रेकमेंडेशन्स पण आम्ही कन्सिडर करू आणि फ्युचरमध्ये अजून जरी काही नवीन लेजिस्लेशन किंवा काही करावं लागलं ते सुद्धा आमच्या करण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. एनसीपी कडे 15 सेकंदाचा वेळ बाकी आहे. मला बोलायचं एनसीपी कडनं. हो, मला बोलावंसं वाटेल. बोला. आणखी एक मुद्दा मला ऍड्रेस करायचा होता, तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये टॅक्स एक्झेम्पशन आणि सबसिडीजचा एक पॉईंट आहे. तर विरोधी आमदारांनी खूपदा हा प्रश्न विचारला की फी हाईकचा प्रॉब्लेम मुलं फेस करतात प्रायव्हेट स्कूल्समध्ये. तर फी हाईक प्रायव्हेट स्कूल्सना यामुळेच मोस्टली करावे लागते, कारण टॅक्स त्यांना खूप भरावा लागत असतो. तर जेव्हा सरकार टॅक्स एक्झेम्पशन देईल आणि स्मॉल स्केल स्टार्टअप्सना सबसिडाईज करेल तर एज्युकेशन, डिजिटल लिटरसी सुद्धा वाढेल आणि आत्मनिर्भर जे आपल्याला बनवायचं आहे, जसं केंद्र शासन सारखं सांगतंय, तर त्यासाठी सुद्धा मदत होईल स्मॉल स्केल स्टार्टअप जेव्हा स्वतःच्या शाळा उघडतील तेव्हा. ठीक आहे. धन्यवाद. रचित, keep this screen, stop sharing but keep this screen only because we are going to use this again. So stop sharing screen right now. सर एक प्रश्न होता सर. बोला. सर तर ह्याच्यावरती वोटिंग आधी करून मग पुढच्या रेझोल्युशन वर जाऊ शकतो का आपण? आता वोटिंग घेणार. ओके सर. ठीक आहे. आता प्रस्तावावरती मतदान होणार आहे. मतदान कसं करणार आहात तुम्हाला सांगतो मी. मतदानाच्या वेळेला आपण सर्व उपस्थित लोकांनी चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो असं लिहून पाठवायचं. एकदा मी तुम्हाला सांगितलं की
मिथिल त्याच्यावरती लक्ष करणार आहे, देणार आहे आणि मिथिल अटेंडन्सच्या बाजूला तुमचे वोटही रजिस्टर करणार आहे. ठीक आहे, मिथुल हॅव द अटेंडन्स शीट ऑफ टुडे. Yes, sir. Shreya has it. So I'll take it from her. मेट्रिक्स आहे ना, ठीक आहे ठीक आहे. हा. श्रिया पापडे कुठे? आपडे येस मेट्रिक्स प्रिंटेड आहे. प्रिंटेड नाही आहे सर माझ्याकडे. जेव्हा अटेंडन्स घेत होते कोण कोण आले आहेत मी त्यांची नावं लिहिली आहेत मॅन्युअली. ब्यूटीफुल. आई डोंट सो उनके आगे सिर्फ यस और नो उनका वोट रजिस्टर कर ले. काउंटिंग के बाद वो मुझे प्राइवेट जूम पे काउंटिंग भेज दे. आई अनाउंस. ओके ओके. The voting starts now. Zoom chat पे yes or no in support or in rejection of this motion, vote for it, and I'll get the results in 2 minutes. तर सगळ्या आमदारांना एक आठवण करून द्यायची झाली तर व्हीप इश्यू केलेला आहे ऑलरेडी. हो, व्हीप इश्यू केलेला आहे. भाजपचे आमदार सगळे भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि भारतीय काँग्रेस सगळ्यांना आता आणि सर जे काही पार्टिसिपेंट्स आहे ना त्यांना हे म्हणून घ्या की सगळे चॅट वरून एव्हरीवन करेल, नाही तर की कोणी पर्सनल चॅट वर चालले आणि एकाने एकदाच येस येस तुम्ही Yes. 100 Yeah, that will be वेळा taken care. Now, no one will speak. No one will speak. The voting has started. No one will speak. Geeta Jain. Where is Chandrakant Patil? Message? आता परत आलेलो आहे. हा, वोटिंग 2 मिनिटासाठी. रेझोल्यूशन वरती. हो, तुमचा वोट रजिस्टर करा चॅट मध्ये येस और नो. सर अनिल देशमुखांचा वोट आपल्याला घ्यावा लागेल तेवढी आठवण. घेऊ ना. रोहित पवार आणि अनिल देशमुख दोघांचंही घेऊया. हा मुख्यमंत्र्यांनी आणलेला रेझोल्युशन आहे ना. येस. सर एक क्लॅरिफिकेशन मिळेल का? कारण की मी 2 मिनिटासाठी जो आहे बोला. लॅपटॉप पासून बाहेर लांब होतो. मला डाऊट आहे की वोटिंग प्रोसिजर मध्ये आपण गेलो कसे? काय वोटिंग प्रोसिजर मध्ये आपण कसे गेलो? म्हणजे कुठलाही रेझोल्युशन आला आणि त्याचा डिस्कशन झाला की ऑटोमॅटिक वोटिंग होते त्यानंतर का? ऑटोमॅटिक वोटिंग लागेल आपण. मोशन नाही आता मोबाईल. कारण डिस्कशनचं मोशन, रेझोल्युशन मूव्हचं मोशन आणि वोटिंगचं मोशन हे बाय डिफॉल्ट अज्युम्ड आहे की त्याच प्रस्तावामध्ये असतं. बरोबर. कारण तो प्रस्ताव असाच तुम्ही देत नाहीत ना युनानिमसली. प्रस्ताव असा कुठला येतात इफ इट इज अ रिपोर्ट ऑफ एनी कॉन्स्टिट्युशनल बॉडी, ओनली देन इट इज नॉट फॉर वोट बट ओनली फॉर प्रेझेंटेशन. लाईक स्टेट इलेक्शन कमिशन, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन, समथिंग लाईक दॅट. इट्स नॉट अ ह्युमन राईट्स कमिशन वॉज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी बट जस्ट टू से एनी अदर बॉडी लाईक दॅट. ओके, सो ठीक आहे. काउंटिंग इज गोइंग ऑन. Sir. Wait, no. Nope. I'd excuse Chandrakant Patil because he was not there. Anil Deshmukh, तुमचा वोट yes or no? समर्थन? Yes. Yes. Anil Deshmukh, yes. Rohit Pawar, yes or no? येस चे चॅट बॉक्स मध्ये दिलं होतं. ठीक ठीक आहे. ब्युटिफुल. येस. Everyone has voted, I assume. Papde will text me the final count.
Has Mangal Pradhan voted? काय? हॅलो? Has Mangal Pradhan voted? हॅलो? Hello, can you hear me? Hello. Yes, you are audible. अहो हा केला त्यांनी आता बोलतो. अध्यक्ष अनिल देशमुखनी वोट केलाय का? He is हो verbal. हो Yes. हो हो सांगितलं त्यांनी. येस सांगितलं. त्यांचा येस आहे ना? येस. आणि मुक्ता टिळक? नॉट प्रेझेंट. पण अध्यक्ष महोदय आपलं बिल जाहीर होती तर मुक्ता टिळक यांचं मत घेऊ नाही शकत का आपण मग? मुक्ता पण टिळक ते प्रेझेंट आहेत का? प्रेझेंटच नसतील तर कसं अच्छा मत आलेच घेणार नाहीयेत दादा? आज. नाही मला वाटलं ते आलेत पण आता सध्या नाहीयेत रूम मध्ये असं नाही काहीतरी. नाही. She was not there entirely. 5, 6, 7, 8, 9, 10. अध्यक्ष महोदय येत आहे मुक्ता टिळक मॅडम. बर. आणि आपली अध्यक्ष महोदय जर ते येत असतील तर बिल तर जाहीर आहेच मतदाना ते झीप जाहीर आहे ठीक आहे. पण किती वेळ देणार आहेत? अध्यक्ष त्या मी महोदय हा बोला आशिष शेलारजी. माझा व्हिडिओ ऑन नाही ऑन केला तर मी हे डिस्कनेक्ट होत आहे. तर मी व्हिडिओ ऑन नाही करू शकत. ठीक आहे. सर मला एक गोष्ट म्हणायची आहे. बोला. असं वोटिंगच्या मध्ये कोणी 5, आलेलं 6, कसं चालेल 7, सर? इट्स 8, नॉट फेअर नो सर. म्हणजे 10, पूर्ण दिवस 11, 12, वोटिंगच्या मध्ये येऊ 13. शकतात. द प्रॉब्लेम ऑन दिस ठीक आहे ना. वोटिंगच्या मध्ये दरवाजे एनजीओ सारखं नसतं की दरवाजे वगैरे बंद करून लोकांना बाहेर करतात. पार्लमेंट मध्ये ये जा चालू असते. ठीक आहे. सभेमध्ये पण गिरीश ठीक असते. महाजनचंही मत घ्यायचंय आपल्याला. तेही तर join ते आता हळूहळू व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून प्रत्येकाला बोलवतील आणि प्रत्येकाला सांगतील नाही मतं पण द्या. गिरीश महाजन होते आधीपासून. गिरीश महाजन होते अच्छा आधी. अच्छा मग ठीक आहे आताही मग आहेत ठीक आहे. मीटिंग मध्ये. सकाळी इंटरनेटचा ती इश्यू आहे. प्रेझेंटी नव्हती लागली माझी. नाही ठीक आहे ना पण गिरीश महाजन आहेत. मला कालही होते आजही आहे. ते म्हणजे त्यांचं बोलवून वोटिंग बोलवून झालंय चंद्रकांत दादा, त्यांचं वोटिंग झालंय. आम्ही चॅट बॉक्स वर केलाय. हा ठीक त्यांचं आहे केलं झालंय. त्यांनी. सर तो उस बेसिस पे अजीत पवार सर का भी कंसिडर किया है ना? नहीं, उनका किसी ने ते डेलीगेट आलेच करके नाही. लाया है. हाँ बस. उनका येस ही था. तर आत्ता आले ऐसा का? ऐसा कैसा नहीं सॉरी you should come and present. I am going to keep the voting open for only 1 minute from now on. उसमें जिनको लाना है उनको लाओ. Or then I have a decision in front of me. I have a final count. 5, 6, 7, 8, 9, 10. सर बोला. अजीत पवार जस्ट मैसेज वाज सिक तो वो आ नहीं पाया सर. बट उनका भी No, सहमति है. he has to come present. He has to be present. From at least for a 5 minutes in this meeting. Sudhir Mungantiwar was in the meeting for a good amount of time. नाही ते आले सर. मी बोलल्यानंतर लगेच आले पण ते. हा मग ठीक आहे ना. आणि त्यांनी चॅट मध्ये टाकलंय स्वतः सर्व. ओके द voting is closed. With that I declare the results of this resolution voting. हा प्रस्ताव या प्रस्तावाला 14 होकार मिळालेत आणि 10 नकार मिळालेत. त्यामुळे हा प्रस्ताव पारित होतोय सभेमध्ये. पुढचा प्रस्ताव आपण घेतोय तो मी पाठवतो.
देवेंद्र फडणवीस तिकडे हात जोडून बसले होते की काहीतरी व्हावं, पण असं होत नसतंय साहेब. मशागत करायला लागते त्यासाठी. असो, दुसरं मी रेझोल्युशन पाठवलंय, रेझोल्युशन क्रमांक 2. त्याला वाचून घ्यायला वगैरे मी एक 10 मिनिटं देणार आहे. त्यामुळे 4:05 वेळेला आपण परत जमूया. सगळ्यांना सेम वेळ अलॉट केली गेलेली आहे. तर मला नवीन लिस्ट पाठवा तुमच्या पक्षाकडनं की कोण कोण बोलणार आहे, कोण कोण नाही बोलणार. ठीक आहे, आणि किती वेळ बोलणार आहे. आता मात्र मागच्या राऊंडला एका पक्षाने त्या काही मेंबर्सनी एवढा वेळ खाल्ला की बाकीच्या त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना बोलायलाच वेळ नाही मिळाला. ठीक आहे, तर 1 मिनिट गीता जैन, कैन आई कंप्लीट माय. एक काम करो गीता जैन, आप ही बोलो. नहीं, आप ही बोलो. नहीं, I was नहीं, raising my बोलो. hand. आप ही बोलो. सर आप बुरा मान गए, ओम बिरला जैसा बुरा मान गए सर आप. दिस इज फ्रॉम yesterday आई एम सीइंग. No, I was raising hands because see, ऐसा 3-4 बार मैंने जब रेज हैंड्स किया ना, तब आपने वो देखा ही नहीं था. इसलिए आई एम स्टार्टिंग से ही देखा नहीं था. कल भी ऐसा लाइक व्हेन आई हैड रेज्ड हाँ, हैंड. ठीक है, चलो छोड़ो. नाउ व्हाट इज योर क्वेरी? सर आप कंप्लीट कर दो उसके बाद, उसके बरोबर. पहले नहीं बोलूंगा. हाँ, तो 7 मिनिटं भाजप, 4 मिनिटं एनसीपी, 4 मिनिटं, 3 मिनिटं काँग्रेस, 4 मिनिटं शिवसेना आणि 1 मिनिटं मनसेला मिळेल. अशा प्रकारचे प्रोव्हिजन आपण केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये कोणी किती वेळ खायचा नाही, ज्यांनी वेळ खाल्ला त्यांना यायला द्यायचं की नाही, सगळं पक्षांतर्गत ठरेल. ठीक आहे, तर आता आपण 4:05 भेटूया आणि माझ्याकडे लिस्ट पाहिजे त्याच्या आधीच. ठीक आहे, धन्यवाद. 4:05. सर लिस्ट सेमच आहे आमची. Sir, can we raise a point of order or anything if there is a factual error in the resolution की स्पीच मध्येच ऍड्रेस करायचं ते? तुम्ही सांगू शकता, त्याच्यावरती रुलिंग थोड्या वेळाने घेऊ आपण. काय आहे तुमचं पॉइंट ऑफ ऑर्डर? माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा आहे की त्या रिझोल्यूशन मध्ये लिहिलंय की द मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट रिलीज्ड द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑन 30th of July. सो काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सने कॅबिनेटने ही पॉलिसी पास केली आहे 29 जुलैला आणि ऍज पर दिस पॉलिसी MHRD हॅज बीन रिनेम्ड एज मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तर 30th जुलैला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने रिलीज केली आहे पॉलिसी, नॉट मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्या पॉलिसीच्या अंतर्गत इम्प्लिमेंटेशन भागात जरी तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असंच स्वतःला मेन्शन केलेलं आहे. तर म्हणून ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालं असं स्पेशल रेकॉर्ड आहे, पण गव्हर्नमेंटने स्वतः ते इन्फॉर्मॅलिटी त्याची प्रूव्ह केली, कारण की पॉलिसीच्या एंड मध्ये MHRDच लिहिलेलं आहे, ते मी दाखवू शकतो. म्हणून माझ्या मते हा एक इनफॉर्मल मुद्दा आहे, त्याने कुठली फॅक्च्युअल ऍक्युरसी किंवा इनॅक्युरसी सिद्ध होत. बरोबर, ठीक आहे, आपण घेतलेलं आहे ऑन रेकॉर्ड. याच्यावरती रुलिंग सांगू थोड्या वेळाने, त्याची काही चिंता करू नका. अजून कोणाला तरी काहीतरी बोलायचं होतं? हा सर, ते आपण ते व्हिपच्या प्रश्नावरती काय डिसिजन घेतलं गेलंय का? ते सुद्धा आय थिंक आदित्य सरच डिसिजन घेणार आहेत त्याच्या रिगार्डिंग. ओके, तर आता मी लिस्ट बनवून घेतो जी आधी तुम्ही पाठवलेली. बीजेपी तुम्ही जी लिस्ट पाठवलेली ती त्याच हिशोबाने जायचंय का तुम्हाला काही बदलाव नाही करायचा? नाही, नवीन लिस्ट आहे. 2च मिनिटं मी म्हणजे आम्ही बनवून ठेवली होती, मी पाठवायचं विसरलो. Okay, the same question to NCP, INC and MNS also. शिवसेनाची तर सेम आहे सर. शिवसेनाची मला सेंड केली आहे बघा डेप्युटी. इथे नको पाठवू, मला व्हॉट्सअप वरती पाठवा, मी पटपट करून घेईन. बरं, ठीक आहे. तोपर्यंत ह्यांचे ऑथर कोण आहेत? म्हणजे ऑथर एकच असू शकतो असं सांगितलं होतं. चंद्रकांत नाही पाटील नाही, यांनी कोणतरी असेल ना जे प्रेझेंट करणार असेल सर्वात आधी. हो, माझंच रेझोल्युशन करायचं आहे, तर मीच प्रेझेंट. ठीक आहे, तर तुम्ही तुमचं नाव मी सर्वात पहिले लिहितो त्यासाठी. हो, मला फक्त एक गोष्ट सांगा ना, तुमचं नाव व्हॉट्सअपवर काय आहे, म्हणजे मी कशावर सेंड करू? मिथिल इनामदार, मी ऍडमिन आहे, माझा मेसेजही असेल. हो, राईट, बरोबर, मला भेटलं, केलंय सेंड. बरोबर, मला 2 मिनिटं द्या, मी पटपट लिस्ट बनवून घेतो.
मी लिस्ट बनवतोय तोपर्यंत रचित जो पुराना टाइमर था सेम टाइमर कर दे. इफ यू रिमेम्बर इट वाज I don't 7. remember the timings. Yeah, it was 7 minutes, 4 minutes, 4 minutes, and 3 minutes. 1 second, I'll share and you tell. Hey, bro. BJP had 7 minutes. Shiv Sena had 4 minutes. रुक जा भाई, रुक जा. Bro, 7 नहीं था पहले. It was 4 minutes 51 seconds. No, we're starting over. हाँ, because पहले वो some speakers had already spoken. Yeah, you're starting over. That's what I'm telling you. BJP 7 minutes. Okay. Shiv Sena is 4 minutes. 1 second भाई, 1 second. Shiv Sena 4 minutes. NCP 4 minutes again. And Congress 3 minutes. ओके, चला. लिस्ट तयार आहे माझ्याकडे. सर्वात पहिले चंद्रकांत पाटील साहेब. रचित, चंद्रकांत पाटील इज फ्रॉम बीजेपी. सो व्हेन ही स्टार्ट स्पीकिंग, स्टार्ट द टाइमर. ओके. Yes. माझा आवाज येत आहे, कन्फर्म करता का? हो, येतो. एकच सेकंड. ठीक आहे, करतोय सुरू मी. थँक्यू. त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा हा मांडायचा आहे की जो पहिले रेझोल्युशन पास झालं, 99% त्या ठरावामध्ये जे गोष्टी बोललेल्या आहेत ते एंड गोल आहेत. म्हणजे ते सर्व आपल्याला मिळून ते गोष्टी अचीव करायच्या आहेत. पण त्याचा मार्ग काय असणार आहे, अशा पद्धतीने कुठले निर्णय घेतल्यावर ते गोष्टी अचीव होणार आहेत, त्याबद्दल कुठलीही गोष्ट त्या रेझोल्युशन ठरावामध्ये मांडली नव्हती. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा ठराव मांडून हा रेझोल्युशन पारित करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट जी यासोबत मांडली गेली आहे ती आहे युनिव्हर्सिटीज
अनेकदा जुन्या ठरावामध्ये हे गोष्टी बोलले गेले की ते युनिव्हर्सिटीज मध्ये बदल करण्याची गरज आहे. त्या युनिव्हर्सिटीजचं एज्युकेशन सिस्टम बेटर करण्याची गरज. पण त्याच्यात सर्वात पहिले संशोधन करावं लागणार महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ऍक्ट 2016 मध्ये. त्या संदर्भात जो आहे पहिला अमेंडमेंट आम्ही सेग्रिमेंट केलेला आहे. दुसरे 2 मुद्दे आहेत, करिक्युलम चेंज कसे करता येतील, कुठल्या राज्यस्तरीय इन्स्टिट्यूशन्सला घेऊन आपल्याला ते चेंजेस करता येईल त्या संदर्भात चर्चा आहे. तिसरी चर्चा महाराष्ट्राचे शाळे मंत्रालयाला घेऊन कशा प्रकारे अॅन्युअल बेसिसवर एक रिपोर्ट तयार करून इम्प्लिमेंटेशनला भार देता येईल याबद्दल चर्चा केली. माझं म्हणणं एवढंच आहे की पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या ठरावाने जे मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या डिरेक्शन अनेक प्रगती करण्याचा एक चान्स घेऊ शकतो आणि त्यासाठी या ठरावाचं सर्वांनी समर्थन करून त्याला पारित करावं एवढीच विनंती. हे बोलून मी कंक्लूड करतो. धन्यवाद चंद्रकांत पाटील साहेब. यानंतर आपण मूव्ह ऑन करूया आपल्या माननीय मिनिस्टर ऑफ एज्युकेशन श्रीमती वर्षा गायकवाड कडे. थैंक यू स्पीकर. सिर्फ 2-3 इश्यूज थे जो मुझे एड्रेस करने थे. इनका रेजोल्यूशन पढ़ के ऐसा लगता है कि इन्होंने ऑर्डर दिया कि महाराष्ट्र गवर्नमेंट को ये करना चाहिए, ये कराना चाहिए, ये चेंज होना चाहिए, बट इन्होंने कहीं पे भी ऐसा कुछ नहीं लिखा कि ये लोग स्टेट गवर्नमेंट के साथ कैसे कोऑर्डिनेट करेंगे. जब इन्होंने अगर एनईपी इंट्रोड्यूस किया है तो इट्स देयर ड्यूटी टू कोऑर्डिनेट विद द स्टेट गवर्नमेंट इन इम्प्लीमेंटिंग इट. दूसरी बात, मुझे ऐसा लगा कि इनके रेजोल्यूशन में प्रॉपर गाइडलाइंस थी ही नहीं फॉर टीचर्स. लाइक दे डिडंट गिव इम्पोर्टेंस टू टीचर्स. इन्होंने ना ही आंगनवाड़ी वर्कर्स या टीचर्स के ट्रेनिंग की कोई बात की. प्लस डिजिटल लिटरेसी में भी इन्होंने एक एज ग्रुप मेंशन किया कि 6 to 14 years, बट इन्होंने वहां भी टीचर्स को कहीं मेंशन नहीं किया. तो ये 2-3 इश्यूज थे जो मुझे लगा कि इनके रेजोल्यूशन में गलत है. थैंक यू. किधर से माइनस किया? हरकतीचा मुद्दा होता यावर. एकच मिनिट हा चंद्रकांत पाटील साहेब. रचित किधर से निकाला? कांग्रेस से निकाला ना? हाँ ठीक है. तेरा ती रिसर्च होना चाहिए यार. ठीक है. एनीवेज हाँ बोला चंद्रकांत साहेब. तुम्ही म्यूट वरती आहात काय ऐकू येत नाही? हो, त्यांचा जो पहिला मुद्दा होता तो असा होता की सरकारला आदेश देणार असं रेझोल्युशन मध्ये जे मुद्दे मांडले आहेत ते करू शकत नाही आणि त्यांनी केंद्र सरकारने काय करावं हे मेन्शन केलं पाहिजे. परंतु कोणताही रेझोल्युशन हा असेंब्ली जर पास करणार आहे तर ती राज्य सरकारला आदेश देतच असणार आहे किंवा डिसिजन मेकिंगच करणार आहे की राज्य सरकारने काय करावं. तर त्यांचा जो मुद्दा होता की हे करू शकत नाहीत याचा वर हरकतीचा होता. म्हणजे तुमचं म्हणणं हे की लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जेव्हा काही रेझोल्युशन पास करते तेव्हा ती सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑर्डर देते की त्यांनी आम्हाला या नाही. त्यांचं म्हणणं हे होतं की आम्ही राज्य सरकारला नुसते आदेश देत आहोत ते आम्ही नाही करू शकत. आम्ही केंद्र सरकारने बलकी आम्हाला काही मदत वगैरे केली पाहिजे, त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. एक मिनिट त्यांनी पहिले काय सांगितलं त्यांचं वक्तव्य तुमचं पण घेतो, काही टेन्शन नका. बोला कंटिन्यू. तर माझं फक्त तेवढंच आहे की ते म्हणले की आम्ही राज्य सरकारला आदेश देत आहोत की आम्ही नाही करू शकत. पण रेझोल्युशन तर असेंब्लीचा आहे, लेजिस्लेचरचा आहे आणि तो राज्य सरकारला आदेश देऊ शकतो. अशी कुठेही त्याच्यावर बंधन नाहीये. हा हरकतीचा. ओके बोला वर्षा गायकवाड. मैंने ये नहीं कहा अपने स्पीच में कि वो आदेश दे नहीं सकते. मैंने कहा कि उन्होंने सिर्फ आदेश दिए हैं, कोऑर्डिनेशन की कहीं कोई बात नहीं की है. दैट वाज माय पॉइंट. राइट. चला मग उपसभापती महोदय जर क्लॅरिफिकेशन असेल तर मी म्हणेल ह्याला पुढं हरकतीचा मुद्दा मग घ्यायची गरज नाही. जर ते क्लॅरिफाय करतात आम्हाला त्या गोष्टीचं आश्वासन आहे. तुम्हाला हरकतीचा मुद्दा पाहिजे का नाही पाहिजे? नाही ते क्लॅरिफायच करतात की ते तसे बोललेच नाही तर त्यावर आता त्याला खेचून मला नाही वाटत. पुढची आपण भाषण घेऊ शकतो. अशी आपण स्क्राईब कडून बघू शकतो की ऑन रेकॉर्ड काय आहे ते तुमच्यावरती आहे. तुम्हाला पुढे जायचंय का नाही जायचं. नाही मी विचार करतोय की जर ते बोलतायत की ते तसे बोललेच नाही तर मी राहून दिलं तर
ठीक आहे, हे आपण रेकॉर्डवरून काढून देऊया हरकतीचा मुद्दा. ठीक आहे, मुव्हिंग ऑन. नेक्स्ट वी हॅव श्री राधाकृष्ण विखे पाटील. रचित, ही इज फ्रॉम बीजेपी. धन्यवाद महोदय. चंद्रकांत पाटील सरांनी खूप चांगला रिझोल्युशन दिलाय की आम्ही इथे साफ लिहिलंय की आम्ही कोलॅबरेशन करून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोलॅबरेशन करून आणि हे न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करू. आणि तिथे एक गोष्ट पण पॉइंट आउट केली आहे की आम्ही टीचर एज्युकेशन आणि अंगणवाडीसाठी पण खूप सारे काम करू. तिथं असं मेन्शन आहे असं बघायला गेला. आणि ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट रेशोवर पण तिथं भर दिला गेला आहे. तर माझं पूर्ण समर्थन आहे रिझोल्युशनला. धन्यवाद. धन्यवाद राधाकृष्ण पाटील साहेब. याच्यानंतर आपण जाऊया श्री रोहित पवारकडे. रोहित पवार आहेत एनसीपीचे. रचित. रोहित पवार साहेब आहात का आपल्या बरोबर? आयुषी इज इन द मीटिंग. Sorry. Is Rohit Pawar in the meeting because he's not responding? नाही सर, मीटिंग. Okay, ठीक आहे. We'll move on to एक काम करूया, गव्हर्नमेंट साइडनेच घेऊया. श्री उदय सामंत. ही इज फ्रॉम शिवसेना. शिवसेना. मला एवढं बोलायचं आहे की कागदी पत्रीवर जरी हे उत्कृष्ट दिसलेली असेल हे रेझोल्युशन, तरीही त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करायला हवी आहे. आणि म्हणूनच हे फक्त प्रपोजल मला नाही वाटलं, हे रेझोल्युशन नाही वाटलं, हे सोल्युशन कोणत्याही प्रकाराचं मला वाटलं नाही. आणि म्हणूनच त्याला फारसा अर्थ मला वाटला नाही. हो, थँक्यू. थँक्यू सो मच उदय सावंत साहेब. एकदम क्रिस्प तुमचा पॉइंट तुम्ही ठेवलाय. आपण जाऊया पुढे श्री मंगल प्रभात लोधाकडे. मंगल प्रभात लोधा इज फ्रॉम द बीजेपी. करू का सर? हा, तुमच्याकडे आहेच तुमची. हा, आमचे स्नेही श्री चंद्रकांत पाटील, जे आमच्याबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या काळापासून आहेत, ते खूप अनुभवी, मला असं वाटतं की अनुभवी आहेत. त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते मुद्दे योग्य आहेत आणि महाराष्ट्राच्या एकंदरच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी व भविष्यासाठी ते मुद्दे खूपच चांगले आहेत. मी सर्व पाठिंबा देतो, समर्थन करतो याचं. आणि माझं असं एक म्हणणं आहे की ते सर्व संमतीने युनॅनिमसली पास व्हावं. बस. थँक्यू सो मच श्री मंगल प्रभात लोधा. एकच मिनिट. ह्याच्यानंतर आपण जाऊया श्री अनिल देशमुख कडे. सर, माझा आवाज क्लिअर आहे का? एम आय ऑडिबल? हो, एकदम क्लिअर. शुड आय स्टार्ट? एकच मिनिट. अनिल देशमुख इज फ्रॉम एनसीपी. स्टार्ट. मला हे सांगायचं आहे की जो हा रेझोल्युशन आहे, जो चंद्रकांत पाटील साहेबांनी सदनासमोर ठेवला आहे, ह्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत, काहीतरी मला असं वाटतं की या वस्तूंवर जी आपण टास्क फोर्स कॉन्स्टिट्यूट केली आहे, जेव्हा एक्सपर्ट्सचा ओपिनियन येईल तेव्हा या वस्तूंवर विचार केला जाऊ शकतो. तर मला आता हा रेझोल्युशन रेलेव्हंट वाटत नाही. आणि जी वस्तूंनी सांगितली आहे, अमेंडिंग महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ऍक्ट 2016, ते तरी मला आता नाही वाटत की रेलेव्हंट आहे सध्या. मी असं नाही म्हणत की आपण त्या खूप वेळ नंतर केलं पाहिजे, पण सध्या ऍट द मोमेंट मला वाटत नाही की एवढ्या लोकांना आधी अमेंड केलं पाहिजे. आधी आपण बाकीच्या वस्तू इम्प्लिमेंट करू, नंतर सुद्धा अमेंड करू शकतो. आणि याच्यावर एक्सपर्ट ओपिनियन सुद्धा असलं पाहिजे, असं माझा विचार आहे. धन्यवाद. धन्यवाद श्री अनिल देशमुख साहेब. याच्यानंतर आपण जाऊया श्री सुधीर मुनगंटीवार. ते प्रेझेंट आहेत का?
तुमचं इंटरनेटचं काही इश्यू चालू होता. हो हो प्रेझेंट आहे तुमचं आहे इंटरनेट आहे क्लिअर आहे अध्यक्ष ना? साहेब. हो ओके माझा ठीक आवाज आहे. व्यवस्थित येतोय ना? हो बरोबर येतोय. कदाचित बीजेपी. अध्यक्ष साहेब हा ठीक आहे. अध्यक्ष साहेब मला फक्त एवढंच बोलायचं आहे याच्यावर की हे गव्हर्नमेंट आम्हाला या बिलवरून जे क्रिटिसाइज करताय ना आता की हे असं आहे तसं आहे, तर मला त्यांना एवढंच सांगायचंय की त्यांनी मगाशी जे रिझोल्युशन आणलं होतं ना त्याच्यापेक्षा नक्कीच हे रिझोल्युशन चांगलं आहे, कारण यामध्ये काय करायचं यापेक्षा ते कसं करायचं यावर जास्त भर दिलेला आहे. चंद्रकांत साहेबांनी जे महाराष्ट्र रिसर्च फाउंडेशन बद्दल नमूद केलं तेही मला खूप पटलेलं आहे, कारण त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्या राज्याकडे आकर्षित करू शकतो. दुसरं म्हणजे डिजिटल लिटरसी प्रोग्राम बद्दलही त्यांनी खूप छान स्टेट इन्स्टिट्यूशन कशा केल्या पाहिजेत हे सांगितलं आहे, आणि ग्रॉस एनरोलमेंट रेशो बद्दलही त्यांनी बोललं आहे. तर मला फक्त यांना एवढं सांगायचं होतं की ग्रॉस एनरोलमेंट रेशो कमी आहे तो याच्यामुळे नाही की युनिव्हर्सिटीज नाहीये, तो याच्यामुळे कमी की तेवढं त्यांच्याकडे तेवढं नॉलेज नाही की आपण आता पुढचं शिक्षण घ्यावं. धन्यवाद. धन्यवाद सुधीर साहेब. पुढे जाऊया आता. सर पॉइंट ऑफ ऑर्डर. पॉइंट ऑफ ऑर्डर. ऑर्डरला काय म्हणतात इथे? हरकतीचा मुद्दा. बोला काय काय आहे हरकत? सर त्यांनी सांगितलं बिल, पण हा बिल नाही, हा एक रेझोल्युशन आहे. अहो अध्यक्ष महोदय, बिलचा जो रेझोल्युशनच्या अंतर्गत मेन्शन झालाय त्या संदर्भात बोलले आहेत ते. चंद्रकांत पाटील साहेब थांबा थांबा थांबा. तुम्ही स्पीच दिली नाही तर तुम्हाला क्लॅरिफिकेशन देता नाही येणार. सॉरी, ज्यांनी स्पीच दिली आहे त्यांना मी क्लॅरिफिकेशन द्यायला अलाउ करतो. हो मी NEP बद्दलच बोलले होते. बिल हा शब्द मी त्यासाठीच वापरला असतो, एवढी खात्री तर आहे. पण आपलं आता डिस्कशन बिल रिगार्डिंग चालू आहे का रिझोल्युशन रिगार्डिंग? रिझोल्युशन रिगार्डिंग आपलं आता डिस्कशन चालू. आणि सर एक मिनिट थांबा. तुमचं एक्झॅक्ट वर्बॅटम काय होतं, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय बोलले, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी मिळेल सगळ्याची. तुम्हाला नसेल आठवत तर ठीक आहे, मी स्क्राईबला विचारून घेऊ शकतो, कसं काही नाही. चालेल. ठीक आहे. श्रेया आर यू हिअर? हा. यांच्या वक्तव्याचं नोट आहे का, नोंद आहे की हे काय म्हटले होते यांच्या स्पीच मध्ये? सुधीर मुनगंटीवारांचं स्पीच कार्ड. हा त्यांनी बिल म्हटलं होतं, हाच मुद्दा आहे ना की त्यांनी बिल म्हटलं होतं आणि रेझोल्युशन म्हणायला पाहिजे होतं. बरोबर. ऑन रेकॉर्ड बिलच आहे की गव्हर्नमेंट इज क्रिटिसाइजिंग ओव्हर दिस बिल, म्हणजे मी इंग्लिश मध्ये लिहिते कारण की नंतर ट्रान्सलेशन. ओव्हर दिस बिल. ओव्हर गव्हर्नमेंट आय थिंक याच्यावरती रुलिंग आपण नंतर देऊ, पण आय थिंक हरकतीचा मुद्दा बरोबर उचललेला आहे. कारण when Sudhir Mungantiwar was talking about the government, I'm assuming prima facie that he was talking about the government that is in Maharashtra, because right now तुमच्या साईडनी बोलतोय तरी तुम्हाला नाही सर, राईट अबाउट मला फक्त एवढं मेन्शन करायचं होतं की त्यांनी सांगितलं की हा जो बिल आहे, त्यांनी असं नाही सांगितलं की या रेझोल्युशन मध्ये ज्या बिलचं मेन्शन आहे, जे चंद्रकांत साहेब म्हणाले की ते याच्या आतमध्ये रेफर करत होते, तर ते मला सांगायचं होतं. नथिंग एल्स. थँक्यू. बरोबर, थँक्यू. अनिल देशमुखांनी रेज केलं ना हरकतीचा मुद्दा, तुम्ही अनिल देशमुखांनी रेज केला बरोबर? मला दिसत नाही त्यांचं नाव काय. ठीक आहे ठीक आहे, हे आपण रेकॉर्ड वरती घेऊया. मी अजून रुलिंग दिलेली नाहीये, सगळ्या पॉइंट ऑफ ऑर्डरची रुलिंग सोबतच दे, पण हे ऑन रेकॉर्ड आहे. अध्यक्ष महोदय, माझी टर्न येऊन गेली का? मी डिस्कनेक्ट झालो होतो नेटवर्क इश्यूमुळे. कोण बोलतोय? रोहित पवार. हो, तुमची टर्न येऊन गेली. मी तुम्हाला अकॉमोडेट चान्स मिळेल ना? हो, तुम्हाला लास्ट मध्ये चान्स मिळेल. अध्यक्ष महोदय, हरकत नाही, चालेल. एक मिनिट, एक करून बोला. अध्यक्ष महोदय, विनंती होती, माझा टर्न येऊन गेला का? माझं डिस्कनेक्ट होतोय परत. आपलं टर्न नाही आलेली आहे, तुमच्या टर्नला वेळ आहे. ओके ओके, धन्यवाद. अध्यक्ष साहेब
अध्यक्ष अनिल देशमुखांनी जो हरकतीचा मुद्दा घेतला आणि ते मला आठवत नाहीये खरं तर, पण ते जसं म्हणतात तसं माझ्याकडून झालं असेल तर ते बोलण्याच्या ओघात झालंय. माझं काही इंटेन्शनली त्याला बिल वगैरे असं माझं लॅक ऑफ नॉलेज मुळे नाही झालंय, बोलण्याच्या ओघात त्याबद्दल मी माफी मागते. ओके, ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आपण पुढच्या स्पीकर कडे जाऊया. नाही तर आता आपल्या बरोबर आहेत प्रमोद पाटील. अध्यक्ष महोदय, रचित just keep a timer for 1 minute. प्रमोद पाटिल is not a member of any of the 4 parties. 1 मिनट का अलग से तेरे फोन पे रखेगा तो भी चलेगा, रख दे बस. ओके, सॉर्टेड. हाँ प्रमोद साहेब. अध्यक्ष महोदय, चंद्रकांतजी या सभागृहाचे वरिष्ठ नेते आहेत, परंतु एक अत्यंत महत्वाची बाब इथे लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी त्यांच्या रिझोल्युशनच्या शेवटी दिस डेव्हलपमेंट्स टू बी रिपोर्टेड टू गव्हर्नर हा क्लॉज का टाकला, मला याचं उत्तर सरकारकडून माफ करा, त्यांच्याकडून हवंय, त्यांच्या पक्षाकडून हवंय. याचं कारण असं की भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे, त्यामुळे राज्यांना एक विशिष्ट प्रकारची स्वायत्तता आहे आणि शिक्षणाचा मुद्दा हा 7th लिस्टमध्ये येतो. त्यामुळे याच्यावर संपूर्णतः केंद्राचं नियंत्रण असू शकत नाही आणि राज्यपालांच्या माध्यमातून ते राज्यावर असं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न माझ्या मनात पडतो. त्यानंतर एक सकारात्मक मुद्दा यामध्ये हा सुद्धा आहे की शिक्षकांना शिकवण्यासाठी युनिव्हर्सिटीज असाव्यात असा त्यांनी उल्लेख केलाय. NEP मध्ये शिक्षकांवर एक पूर्ण हे दिलंय. त्यामध्ये एक महत्वाची ही की जस्टिस वर्मा कमिशन त्या ठिकाणी होतं 2012 मध्ये, तर त्यांनी जे शिक्षकांच्या युनिव्हर्सिटीज फेक डिग्री विकत आहेत किंवा फक्त विकण्यासाठी विकत आहेत त्यावर, आणि 5 सेकंद दुसरं बोलतो की शिक्षकांना सन्मान मिळायला पाहिजे, कारण साधारणतः आपल्याकडे शिक्षक कुणी केव्हा बनतं, जेव्हा त्याला बाकी करिअरचे ऑप्शन्स बंद होतात. तर धन्यवाद प्रमोद पाटील साहेब. कोणालाही काहीही हरकतीचा मुद्दा आहे त्यांच्या भाषणावर? आहे हरकतीचा मुद्दा आहे, एक्सपेक्टेड. बोला. ते म्हटले की गव्हर्नर हा केंद्रचा भाग आहे आणि केंद्राची ताकद ही राज्यावर लाभवली जात आहे जेव्हा गव्हर्नरला रिपोर्ट करायला लागतो. माझ्या हिशोबाने त्यांनी असं नाही सांगितलं की ते केंद्राचे पार्ट आहेत, पण त्यांनी आय थिंक ही वॉज रिफरिंग टू ॲज instruments, I would say, used by the center. Correct me if I'm wrong, Pramod Patil sir. You are right. I just said that या माध्यमातून केंद्र सरकार राज्यावर नियंत्रण ठेवू इच्छित आहे का? बरोबर. हा, कंटिन्यू करा चंद्रकांत. हो, पण दोन्ही ह्याच्यामध्ये मुद्दा हा आहे की गव्हर्नर हा राज्याचा हेड असतो, संविधानिक त्याची स्थान आहे, म्हणून त्याला कुठल्याही वेगामध्ये त्या वेमध्ये इंटरप्रेट केलं जाऊ शकत नाही. आणि त्या संबंधित हरकतीचा मुद्दा आहे. रेकॉर्डवर असं जाईल की गव्हर्नर हा केंद्राचा भाग आहे, केंद्र त्यास म्हणजे केंद्र वापरू शकते अशी एक शक्ती राज्यावरती गव्हर्नरची आहे असं नाही, म्हणून तो रेकॉर्डवर काढायसाठी हरकतीचा मुद्दा. यावर मी बोलू? बोला. हे बघा, सरकार जे असतं राज्यातलं ते लोकनियुक्त सरकार असतं. गव्हर्नर शेवटी काहीही असला तर तो माननीय आपले राष्ट्रपतींनी त्यांची नेमणूक केलेली असते. सरकार हे लोकनियुक्त असतं. आणि मला असे उदाहरणं सांगा जर आपल्याला खरंच वाटत असेल की अशा कोणत्या पॉलिसीमध्ये पूर्वी अशी प्रोव्हिजन आहे की गव्हर्नरना याविषयी दरवर्षी सरकारने किंवा ज्या काही एजन्सीज आहेत त्यांनी रिपोर्ट केलं पाहिजे, अशी प्रोव्हिजन माझ्या माहितीत तरी नाही. तर फॅक्च्युअल क्लॅरिफिकेशन प्रोव्हाइड करावं त्यांनी. ते तर्क देत आहेत का ते असे म्हटले. फॅक्च्युअल क्लॅरिफिकेशन ही आता आपण पार्लमेंट मध्ये बसून असं नाही म्हणत ना की हा तर नावासाठी आपण राष्ट्रपती बसवलेला आहे, तो संविधानिक ते अर्थच नाहीये त्या पदाला. तसंच राज्यपालाच्या पदाला तो संविधानिक अर्थ नाही आहे. पद राज्याचा जो सर्वात वरची पदवी आहे ती मानली जाते, त्याला असं केंद्राशी जोडणं हे संविधानाच्या विरोधात, म्हणून त्याला हरकतीचा मुद्दा मांडला. बरोबर, ठीक आहे. हरकतीचा मुद्दा रेकॉर्ड वरती घेतला जाईल आणि जस्ट लाईक दी अदर्स सगळ्यांची रुलिंग सोबत दिली जाईल विथ कॉन्सन्ट्रेशन विथ. आपण पुढे जाऊया आता. नंतर आता लिस्ट मध्ये आहेत विजय वडेट्टीवार.
विजय वडेट्टीवार इज काँग्रेस. आपल्याबरोबर नाही आहेत का? ठीक आहे, नाही आहेत, आपण मूव ऑन करूया. आहे Okay. नहीं मतलब they want she wanted to speak but I'll let you know. माननीय ओके. मध्ये मी जे प्रमोद पाटीलनी एक पॉइंट रेज केला होता त्याच्यावर मी बोलू शकतो का? कुठला पॉइंट रेस केला तुम्हाला? आता म्हणजे काय क्लॅरिफिकेशन पाहिजे, काय हरकतीचा मुद्दा आहे, काय आहे? हरकतीचा मुद्दा आहे असा की ते बोलले की बा टीचर्स जे आहे, टीचर्स हा जो पद आहे ते फक्त ज्यांच्याकडे स्कोप नसते, ज्यांचं म्हणजे स्कोप संपून जाते तेच हे करतात, तेच अप्लाय करू शकतात टीचरशिपसाठी. मला हे माहित करतात का बरं, म्हणजे डेटा कुठे तुमच्याकडे किती टीचर्स त्यांच्याकडे म्हणजे सगळं काही संपून जाते त्याच्यानंतरच ते टीचर पद असं कुठं लिहिलेलं आहे मला सांगावं. बरोबर. माझ्या हिशोबाने त्यांनी एवढंच म्हटलंय, असं नाही म्हटलंय की बाकी सगळीकडे तुम्ही फेल झाला तरच टीचर व्हाल, ते असं नाही म्हटलंय त्यांनी. माझ्या हिशोबाने तर काहीतरी असंच थोडंफार म्हणजे तुमच्या अगर नाही तुमचं म्हणजे हो, पण त्यांनी असं सांगितलं की असं होतं. आता ते इन्सिडेंटल आहे, इन्सिडेंटल एक्झाम्पल आहे, स्टॅटिस्टिकल एक्झाम्पल नव्हे. पण परंतु त्याच्यामध्ये उपाध्यक्ष महोदय चंद्रकांत पाटीलच आहे. नाही माझं बरं ठीक. आय एम सॉरी सर. ठीक आहे, तरी तुमचा जो हरकतीचा मुद्दा आहे हा मी ऑन रेकॉर्ड असं ठेवतो की असं त्यांनी काही स्टॅटिस्टिक्स द्यावी जे त्यांच्या स्टेटमेंट्सला बॅक करतात. बरोबर, हेच पाहिजे तुम्हाला स्पष्टीकरण. उपाध्यक्ष महोदय म्हणून मी मध्ये बोललो होतो, कारण की माझा मुद्दा हा होता की असा कुठलाही व्यक्ती स्टॅटिस्टिक कसं देऊ शकतो. मी जर म्हणलो आपल्या देशामध्ये लोक या कारणामुळे निर्णय घेतात, तो सब्जेक्टिव्ह मुद्दा झाला, त्याच्यावर कोणी फॅक्च्युअल हे दाखवू शकत नाही आणि विचारू शकत नाही आपण. म्हणूनच साहेब मी अजून हार्ड डिसिजन दिला नाहीये की हा पॉइंट ऑफ ऑर्डर स्टँड करतो का नाही. म्हणून माझ्याही मनात हेच आहे की हा एक इन्सिडेंटल एक्झाम्पल दिलेला आहे, याच्या मागे काही स्टॅटिस्टिकल बॅकिंग नाहीये आणि हा फक्त एक्झाम्पल दिलेला आहे त्यांनी. असो, हा परत माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये मी ठेवणार नाही, मी स्पीकर साहेबांच्या समोर ठेवणार. बरोबर, ठीक आहे साहेब, लेट्स मूव ऑन. मग विजय साहेब आहे का नाही? नसतील तर आपण आहेत. बट उनका नेटवर्क का इश्यू हो रहा है अभी तो. Okay, so we will again take them in the end. We have a little paucity of time right now, so we will move on to Shri Abdul Sattar. एक 5 सेकंद द्या मला. बरं, अब्दुल सत्तर इज शिवसेना वायदा. सर माझा आवाज येतोय? हो हो ठीक. मी सुरू करतो. एक टाइमर कुठे हा सुरू करतो. रेझोल्युशन मी वाचलं, माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी आणलेलं रेझोल्युशन मी बघितलं. खरं पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये असं मला काय असलं पाहिजे किंवा त्या रेझोल्युशन मध्ये काय असलं पाहिजे, त्याने प्रॉब्लेम्स मांडलेत, पण ते कसं केलं पाहिजे ह्याच्याबद्दलचे मला एवढं तर्क तिकडे सापडले नाही किंवा मला जाणवले नाही. अनेक विषयांबद्दल जे त्यांच्याबद्दल जे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत ते विषय खरं तर आधीच्या रेझोल्युशन मध्ये सुद्धा कव्हर झालेले आहेत. आणि अजून मला एक गोष्ट मांडायची म्हणजे प्रशांत बंब जे आहेत भाजपचे आमदार, ते आम्हाला सांगत होते की तुम्ही तुमच्या रेझोल्युशन मध्ये मराठी विषयाबद्दल काय असं म्हटलेलं नाही. तर इकडे चंद्रकांत दादांच्या रेझोल्युशन मध्ये सुद्धा 7वा क्लॉज मल्टीलिंग्युअल करिक्युलम जे आहे तर पूर्ण रेझोल्युशन मध्ये सुद्धा मराठी हा शब्दाचाच उल्लेख नाहीये आणि त्याच्याकडून आपण सेंटर कडून कशी तरतूद करू त्याला ही कल्चरल हेरिटेज भाषा बनवण्याची, त्याच्याबद्दल काही म्हटलेलं नाही. ते करणं गरजेचं एवढ्यासाठी आहे, नाहीतर जर ती केलं नाही तर मग ती तर थर्ड लँग्वेज म्हणून इन्क्लूड केलं जाणार नाही. बाकीच्या प्रांतांमध्ये ती ऑप्शनला येणार नाही तेवढं. नाहीतर मला असं खूप काही बोलायचं नाहीये, कारण आमचं रेझोल्युशन बऱ्यापैकी सर्व बहुआयामी होतं, सगळ्यांची मतं घेतलेल्या गेलेली. आणि आता अशी काही मला विलक्षण गरज आणि विलक्षण फरक जाणवत नाही रेझोल्युशन मध्ये, कारण एक रेझोल्युशन ऑलरेडी पास झालाय. तरी म्हणून एवढं माझं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद अब्दुल सत्तर साहेब. कोणालाही हरकतीचा मुद्दा नसेल तर आपण पुढे जाऊया.
आता आपण घेऊया आपले फॉर्मर चीफ मिनिस्टर साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस. सर फडणवीस साहेबांचं थोडा इंटरनेट इश्यू आहे, तर त्यांनी डेलिगेट केलाय तो टाइम, तर मी तो टाइम वर बोलायचा निर्णय सर घेतला. आता जोपर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही ते ऍड करू शकत नाही. तर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आपण पुढचे डेलिगेट्स घेऊया. बरं चालेल ना, ते कळवतील तुम्हाला, मग त्यानंतर मग मी तो टाइम डेलिगेट घेतो. डेफिनेटली. तर आपण घेऊया एक मिनिट. आशिष शेलार पण प्रेझेंट आहेत का नाही? कारण का रुलिंग पार्टीची चान्स आहे, सॉरी ऑपोजिशन पार्टीचा चान्स आहे. ठीक आहे, तेही नाही. तर एक काम करा चंद्रकांत पाटील, तुम्ही यू हॅव द फ्लोर वन्स अगेन. बर, तर सर्वात अगोदर एक सेकंड मला टाइम बघायचा होता. माझा टाइम कुठला आहे यामध्ये? 3 मिनिटं 12 सेकंड मध्ये. बरोबर बरोबर, थँक्यू. चंद्रकांत पाटील साहेब, मी बोलू का? कारण की माझं खूपच नेटवर्क इश्यू होतं. आता थोडं थोडं मिळत आहे, म्हणजे तेव्हा मेसेजही नव्हतं जात. ते आशिष शेलार आहेत ना? हो हो. मग ठीक आहे ना, उपाध्यक्ष महोदय आशिष शेलार यांना 1 मिनिट बोलूया. ठीक आहे, आशिष शेलार साहेब यांचं एक भाषण होऊ द्या, त्याच्यानंतर आपण तुमचं नाव आहे लिस्ट मध्ये, नंतर घेऊया. मग हा चालेल, बिकॉज परत बोलणार आहेत तर माहित नव्हतं मला. मला वाटलं की त्यांचं पहिल्यांदाच रेझिग्नेशन होतं. नाही, ते मी डिस्कनेक्ट झालेले खूप वेळा म्हणून. बरं, पण तुम्ही भाषण दिलं आहे की नाही मला तेवढं फक्त क्लॅरिफिकेशन. हो हो, आता मी मला द्यायचं आहे. नाही, पण एकदा देऊन झालं आहे ना, सर्वांनी एकत्रच दिलेलं आहे. आधी नाही दिलं, मी डिस्कनेक्ट झालेले तेव्हा. मान्य. हा, मग उपाध्यक्ष मध्ये त्यांचा घेऊयात आता आपण, चालेल का? ठीक आहे, घ्यावा. थँक्यू. हा, अध्यक्ष महोदय, मी व्हिडिओ ऑफ करून बोलते, कारण की मग माझं डिस्कनेक्ट होऊन जाईल. आवाज येतोय का माझा? हो येतोय. हा, तर माननीय चंद्रकांत दादांनी इथे एकदम बरोबर गोष्टी मांडल्या माझ्या मते तरी, की डिजिटल लिटरसीचा विषय जो आहे तो एकदम महत्त्वाचा विषय होता. आणि त्यासोबत मला असं वाटते की महाराष्ट्र रिसर्च फाउंडेशनचा उपयोग म्हणजे विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना होईल, जे बाहेरच्या राज्यातले, म्हणजे तिकडे जावं लागणार नाही आणि आपण आपली बुद्धीचा उपयोग करू शकू, आपण ग्रो करू शकू, असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद आशिष शेलार साहेब. आपण पुढे जाऊया आता. श्रीमान माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी. थँक्यू सर. तर पहिली गोष्ट तर आम्हाला हे बघितलं पाहिजे की जे आमच्या आधीच्या रेझोल्युशनसाठी क्रिटिसिझम येत आहे ते व्हॅलिड नाही आहे, कारण की आम्ही क्लिअरली म्हटलं आहे की करंटली जे रेझोल्युशन पाठवलेलं आम्ही, दॅट वॉज विथ अ पर्स्पेक्टिव्ह की जर आमचे जे आमचं जे हे आहे टास्क फोर्स आहे त्यांनी जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला एनईपीला, तर आम्ही एनईपी इम्प्लिमेंट करणार, नाही तर नाही करणार. आणि त्या पोझिशनमध्ये एनईपी इम्प्लिमेंट जर नाही होणार असेल तर रेझोल्युशनचा नाही उपयोग आहे. जर रेझोल्युशन जो आहे तो एनईपीचे गॅप सॉल्व्ह करतो. करंटली जो रेझोल्युशन पुट फॉरवर्ड केला आहे बीजेपीने, तो पटतच नाही आम्हाला, कारण की अजूनही आम्ही शुअर नाही आहोत की आम्हाला ते वेदर इम्प्लिमेंट करायचं आहे की नाही आहे. जोपर्यंत टास्क फोर्सचा रिस्पॉन्स येत नाही आम्ही ह्याच्यावरती डिसिजन घेणार नाही. फर्दर आम्हाला हे प्रॉब्लेमॅटिक वाटतं की जे एमपी जे बीजेपीचे एमपी आहेत ते ऑफर करत आहेत आमच्या पार्टी मेंबर्सना पोझिशन पुढच्या इलेक्शनसाठी, जेव्हा की त्यांचे ते आहेच नाही, त्या म्हणतात मेंबर्स. आणि फर्दर मोर हे पण एक प्रॉब्लेम आहे की आम्हाला खरं मध्येच वाटतं की जे गव्हर्नरला रिपोर्ट करण्याचा जो पॉइंट आहे, दॅट इज अनदर वे फॉर बीजेपी to get control over Maharashtra government, which is their attempt. Lastly, thank you. थँक्यू सो मच उद्धव ठाकरे साहेब. मी डायरेक्टली चंद्रकांत पाटील तुम्हालाच विचारतो, काही हरकतीचा मुद्दा आहे का? मला आहे हरकतीचा मुद्दा. कोण बोलतोय? ठीक आहे, माझ्याकडनं अध्यक्ष महोदय हरकतीचा मुद्दा नाही, तर तुम्ही दुसरे हरकतीचे मुद्दे असतील तर ते घेऊ शकता. हो, मंगल प्रभात तुमच्याकडून आहे. त्यांनी असं म्हटलं की बीजेपी जे आहे ते एमपी कडनं आमच्या बीजेपीचे एमपी जे आहेत ते नेत आहेत. पहिली गोष्ट तर एमपी कुठल्या
राज्यसभेचे लोकसभेचे कुठले MP जे आहेत ते तुम्हाला ऑफर करत आहेत ते तुम्ही सांगाल का? काही पुरावा आहे का तुमच्याकडे? ठीक आहे, हे बघा ते मी नोट केलंय आणि माझ्या हिशोबाने त्यांना MLच म्हणायचं होतं, चुकून त्यांच्या तोंडाकडून MP निघालं. हा सर, सॉरी सर, इट वॉज MLA. दॅट इज एवढं तर तुम्ही कमॉन, एवढं तर होत राहतं. ठीक आहे, तेही माणूसही आहे. तर ह्याच्या शिवाय व्यतिरिक्त काही असेल तर सांगा. नाही तर आपण पुढे जाऊया. देवेंद्र फडणवीस बाकी आहेत बरोबर? नाही, ते हो, तुमचा टाइम त्यांचा वेळ तुम्हाला देतात मला बरोबर? हो. ठीक आहे, तुम्ही करू शकता सुरुवात. अध्यक्ष महोदय, 3 महत्वाचे मुद्दे जे या प्रस्तावावर एकच उचलले मिनिट गेले आहेत. चंद्रकांत साहेब, रचित BJP हा. 3 मुद्दे जे आपल्या प्रस्तावावर ठरावावर मांडले गेले आहेत त्याच्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. पहिला, अनेक लोक हे बोलले की त्यांच्या ठरावामध्ये कोणतेही सोल्युशन नव्हते, आमच्या ठरावामध्येही सोल्युशन नाही आहे. वेरज आमचा एकही जो ठरावाचा खंड आहे तो असा नाही आहे जो कुठलाही सोल्युशन मांडतच नाही. प्रत्येक खंडामध्ये आम्ही कसं काय केलं पाहिजे आणि काय कुठले इनिशियल स्टेप्स घेतल्यानंतर कुठले पाऊल घेतल्यानंतर आपण ते अचीव करू शकतो असेच मुद्दे मांडलेले आहेत. दुसरा जो सत्तार साहेबांनी रेस केलेला मुद्दा आहे जो आहे की महाराष्ट्राचं तिथं कुठं मेन्शन नाही, पण NEPच्या अंतर्गत आम्ही ऑलरेडी हे मेन्शन करतोय की मल्टीलिंग्वलिझमचा जो मुद्दा आहे म्हणजे लोकल लँग्वेज वापरण्याचा जो मुद्दा आहे तो आपण घेतलाच पाहिजे आणि लवकरात लवकर तो वर्षभरात तो इम्प्लिमेंट करायला पाहिजे. हा आम्ही अजून तो मुद्दा या ठरावामध्ये मांडलेला आहे. शेवटचा एक आमचा प्रश्न असा होता की मुख्यमंत्री हे म्हणत आहेत की या रेझोल्युशनची कुठलीही गरजच नाही, परंतु गव्हर्नरला रिपोर्ट करायसाठी त्याचा अर्थ हे होत नाही की गव्हर्नरला तुमच्यावर कुठला कंट्रोल आहे. आम्ही फक्त हे म्हणतो की गव्हर्नरला तुम्ही रिपोर्ट केलं तर ऑटोमॅटिक महाराष्ट्राच्या राज्याच्या ऑफिशियल डेटाबेसमध्ये सर्वांना ऍक्सेसिबल होतं गव्हर्नमेंट आणि म्हणून ती रिपोर्ट केली पाहिजे. ते काय तुमचा रिपोर्ट नाकारणार किंवा स्वीकारणार असा कुठलाही त्याच्यावर नियम बाध्य नाही. तेवढंच बोलून उपाध्यक्ष महोदय मी धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब. आता तुम्हाला काय म्हणायचंय? सर, मला हरकतीचा मुद्दा आणायचा होता फडणवीसांच्या भाषणावर. बोला. सर, फडणवीस साहेब म्हणाले की त्यांनी रेझोल्युशन मध्ये भाषेचा मुद्दा मांडलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, आता त्यांचं मत असेल मांडलं आहे तर मी त्याला काही म्हणत नाही, पण ते म्हणाले की मल्टीलिंग्वल करिक्युलम हे आम्ही ह्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि ते 1 वर्षभराच्या आत आम्ही करणार आहोत. तर मग असं पण हे असं कुठे ते म्हटलेले नाहीयेत रेझोल्युशन मध्ये, त्याचं क्लेरिफिकेशन हवं होतं मला. अध्यक्ष महोदय, हा टाइम चंद्रकांत पाटील साहेबांना दिला होता मी. मला नेटवर्क इश्यू येतो त्यामुळं तुम्ही भाषण केलं नाही तर माझ्यावरती हरकतीचा मुद्दा उचलला जातोय. अरे फडणवीस साहेब, म्हणजे हा ते मला कळलं की तुम्ही भाषण केलं नाही, पण चंद्रकांत पाटील तुमच्याच नावाने बोलत होते ना. अहो, डेलिगेट झालता टाइम, व्यक्ती मीच राहिलो ना, चंद्रकांत पाटीलच बोलत आहे. अच्छा, मला वाटलं तर साहेब याच्यामध्ये हरकतीचा मुद्दा कसा हो? प्रमोद पाटील, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? तुमचा तो पक्षही नाही. अध्यक्ष महोदय, एक क्लॅरिफिकेशन. सगळ्यांची गोष्ट ऐकली जाईल एक एक करून. एक काम करूया, आपण दोघे खुर्चीतून खाली उतरूया आणि प्रमोद पाटलांना बसू दे वरती. प्रमोद पाटील आणि गीता साहेब असे दोघे चालेल का पाटील साहेब? पाटील साहेब, तुमच्याच विषयाच्या मराठीच्या विषयानेच आग्रही आहे मी, तुम्ही मला विरोध का करतात त्या? ठीक आहे, तुमचा विषय मांडून घ्या एकदा. हा, मी परत म्हणतो, चंद्रकांत पाटील म्हणाले की ते मल्टीलिंग्वल मराठीबद्दल ते म्हणाले की आम्ही ती भाषेच्याबद्दल आग्रही आहोत, आम्ही तसं ते मांडणार आहोत. मल्टीलिंग्वल करिक्युलम करायला पाहिजे आमचं सुद्धा मत आहे आणि आम्ही ते 1 वर्षाच्या आत करणार आहोत. तर बाकी सगळे मुद्दे रिझोल्युशन मध्ये मला सापडले, पण 1 वर्षाच्या आत आम्ही करणार हा मुद्दा कुठे दिलाय रिझोल्युशन मध्ये? आता नेसेसरी थोडी आहे की सगळं रेझोल्युशन मध्ये मेन्शन
असायला पाहिजे म्हणजे बरोबर. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं हे होतं पहिलं की मल्टीलिंग्वलिझम इम्प्लिमेंट करण्याबाबत बोललेलं आहे ऑलरेडी, जे आहे 2024 पर्यंत इम्प्लिमेंट होऊन जायला पाहिजे. तो आहे मुद्दा, आपला खंड 7 जो आहे आपल्या ठरावाचा. ते सोडून मी बोललो की बाकी अनेक खंडांमध्ये 1-1 वर्षाची डेडलाईन लावून ते इम्प्लिमेंट कसं करायचं त्याच्यावरही चर्चा आहे. ते दोन्ही एकत्र आता बोलून जर तुम्ही मिक्स्ड इंटरप्रिटेशन आता काढणार आहात तर ते त्या संदर्भात मी काही करू शकणार. नाही, ठीक आहे अध्यक्ष महोदय, तुमचं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टी मेन्शन नसायला असलेली पाहिजे, तसं नाहीये. मला वाटलं ते त्या फ्लो मध्ये म्हणत असतील, त्यांनी एवढे मुद्दे मांडले तर मग ते कसं करणार हे पण ते मेन्शन करतील रेझोल्युशन मध्ये. पण ठीक आहे, तुमचं मत तर मी मान्य करतो आणि माझा हरकतीचा मुद्दा मागे घेतो. नाही, आता आपण 1-2 मिनिटं ब्रेक घेणार आहोत. मिथिल मेन रूम. त्याला रिसर्च करून शोधायचे मुद्दे, तुम्हाला इंटरनेटची फुल मुभा होती तरी पण नाही. मी रिसर्च केलाय ना, मग मी हेच बोलणार. कमिटी याच्यावरती बोलते, मी त्याच्यावरती बोलणार. का चाललं होतं मला माहित नाही. बरं, पक्षाचा सुद्धा कुठल्याच त्याच्या आमदारांवरती कंट्रोल नव्हता की नाही आपल्याला पक्ष म्हणून हा मुद्दा उचलून धरायचा. देर वॉज अन एक्स्ट्रीम लॅक ऑफ कम्युनिकेशन फ्रॉम द लीडर्स ऑफ द पार्टी टू इट्स MLAs की आपल्याला काहीही केला तरी हा मुद्दा खोडून, कारण सरकार हा एस्केप करायचा प्रयत्न करलं, एस्पेशली विरोधी पक्ष. सरकार हा मुद्द्यांना डॉज करायचा प्रयत्न करतोच, पण तेव्हा तुम्हाला तो मुद्दा लावून कसा धरायचा, प्रत्येक येणाऱ्याने धुडगूस घालायचा आहे विरोधी पक्ष नेत्यांनी. विरोधी पक्ष नेते म्हणून सिंग्युलर म्हणत नाही, जे विरोधी पक्षातले नेते आहेत त्यांनी धुडगूस घालायचं. तर मग एकाच मुद्द्यावरती कंटिन्युअस घालत राहायचा की गव्हर्नमेंट म्हणेल की घ्या बाबा उत्तर देतो मी. तसं काहीच नाही. विरोधी पक्षाच्या पण 4 दिशांना 4 तोंड होत. तर तो दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे सरकारकडे कुठल्याही प्रकारचा ठोस डेटा नव्हता. पुरा रिसर्च कमी पडला का काय, का समन्वय कमी पडला, काहीच माहित नाही. ह्या मंत्र्याचं म्हणजे जसं मी मला वाटतं जयंत पाटलांना सांगितलं की कसं वाटेल ऑप्टिक्सनी की तुमचं मंत्रीपद वेगळं, तुमचं मिनिस्ट्री वेगळी, पण तुम्ही तिसऱ्या मिनिस्ट्रीची उत्तर देताय. मुख्यमंत्र्यांना फक्त ती मुभा असते कारण मुख्यमंत्रीच दुसऱ्यांना मंत्रिपदाला अटक करतात. पण माझी जर एक समज आता वर्षा गायकवाड काँग्रेसच्या आहेत बरोबर, मग मला विजय वडेट्टीवारांकडनं वर्षा गायकवाडांना दुजोरा दिसत नव्हता. ठीक आहे, उदय सामंत शिवसेनेचे आहेत, बरं शिवसेनेवरती पूर्ण अधिभार आहे की म्हणतो ना मुद्दा उचलून धरायचा. मला अजिबात उदय सामंत यांना सपोर्ट करणार कुठलंही भाषण दिसलं नाही की नाही उदय सामंत बोलतात ते बरोबर बोलतात, त्यांचे हे मुद्दे आहेत, ते शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी अमुक निर्णय घेतलेले आहेत, काय माहित नाही. पण उदय सामंतांनी पण हे कधी सांगितलं नाही, म्हणजे इंटरनलीच कधी सांगितलं असेल की मला तुम्ही दुजोरा द्या, मी तुमचा मंत्री आणि ह्या खात्याचा मंत्री. अजितदादा एकच दिवस होते, त्यामुळे एनसीपी मध्ये फारसं ह्या विषयाच्या जवळ जाणार कुठलंही मंत्रीपद नव्हतं. तरी सुद्धा एनसीपीनी बाकीच्या लोकांना सपोर्ट करणार मला सरकारमधला समन्वय दिसला नाही. 3 पक्षांचं सरकार हे समन्वयाने चाललं पाहिजे, मॉडेल सरकार आहे. ठीक आहे, आणि नाही आता तरी आमच्याकडे डेटा नाहीये. का डेटा नाहीये? सरकारात आहात का? मंत्रीपदाचे शॉर्ट्स कॉल करणार तुम्ही एन्जॉय करताना, मग का नाही शोधून देतो. तुमच्याकडे डेटा रेडी पाहिजे, म्हणजे अभ्यास नाही तुमचा. अभ्यास न करता म्हणतो ना, परत मी सांगतोय, माझ्या बरोबर असलेले जे काही कलिग्स आहेत, ठीक आहे, मग आणि मी इथे पर्सनल नावं घेणार आहे. मला भार्गवची चांगली ओळख आहे, माझी आणि हर्षची चांगली ओळख आहे, मला वाटतं माझी आणि मानसची पण चांगली ओळख आहे. आम्ही एक कॉन्फरन्स एकत्र गेलेलो आहोत. आजही माझ्याच पुढे मागे ह्या सर्किटमध्ये आलेले लोक आहेत. आजही मलाही माहितीये की आम्ही कलेक्टिव्हली नाही, म्हणजे आमच्या वेगळ्या रिस्पेक्टिव्ह रूम्स मध्ये आजही कॉन्फरन्सच्या आधी आम्हाला धाकधूक असते की उद्या कॉन्फरन्स कशी जाणार आहे, आणि रिसर्च आमचा नीट नाहीये, झोप लागत नाही रिसर्चच्या कॉन्फरन्सच्या एक दिवशी, ऑनलाईन असली ऑफलाईन असली.
अजूनही मला वाटतं की हे प्रिन्सिपल्स मी तरी पाळतो आणि माझ्याबरोबरचे कलिग्स पाळतात आणि जे कलिग्स पाळतात तेच आतापर्यंत टिकलेले आहेत. बाकी सगळे इम्युन सर्किट बकवास आहे म्हणून सोडून पण गेले. पण इफ यू डोंट हॅव रिसर्च, काइंडली डू नॉट पार्टिसिपेट इन कॉन्फरन्सेस. फॉर द सेक ऑफ सीव्ही नका करू, फ्रुटफुल नाही होणार. मी सांगतो तुम्हाला एक अनुभव सांगतो. जॉब इंटरव्ह्यू मध्ये, आणि रिसेंटली हा माझा एक्सपिरियन्स आहे, आता मी प्लेसमेंटच्या प्रोसेसमध्ये गेलोय आमच्या कॉलेजमधून. सीव्ही मधनं तुम्हाला लॉ किंवा तुमच्या रिलेटेड प्रश्न विचारणार नाहीत इन युअर फील्ड, बिकॉज दे नो यू कॅन पिकअप अ बुक, यू कॅन गुगल समथिंग इफ नीडेड. दे आस्क यू एव्हरीथिंग ऑन युअर सीव्ही. ओके, दिस एमएन कॉन्फरन्स व्हॉट वॉज दी अजेंडा. तुम्हाला अजेंडा माहित नाही, तुम्ही रिसर्चच केलेला नाही, काय उपयोग आहे? तर रिसर्च सगळ्यांचा कलेक्टिव्हली कमी पडलेला आहे. 100%. वाईट वाटलं वाटून घ्या. एकदम सब स्टँडर्ड रिसर्च होता सगळ्यांचा. काही लोक वगळतात, एक्सेप्शन जे आहेत दे आर गोइंग टू गेट अवॉर्ड्स. बट द पीपल हु आर इन जनरल कॅटेगरी, दे हॅव हॅड अ पुअर रिसर्च, अ व्हेरी सबपार रिसर्च. तोंड पुसतात कधी, पळवाटा कधी काढतात, आणि खरंच चांगला रिसर्च कधीच आहे हे कळतं. दुसरी गोष्ट, आणि हे शेवटचा मुद्दा आहे, म्हणजे निगेटिव्ह मधला, चांगल्या मधले पण काही मुद्दे आहेत. निगेटिव्ह मधला तिसरा एक मुद्दा आहे की पार्टिसिपेशन हे जे लोक पहिले वाले फर्स्ट टाइमर आहेत किंवा सेकंड किंवा प्रायमरी आता आले त्यांच्याकडनं मी एक्सपेक्ट करत होतो. त्यातले काही लोकांनी खरंच चांगलं दिलं आपल्या आपल्या कपॅसिटी, पण काही लोकांकडनं एकदम शून्य आलंय. मी नावं घेत नाही आता. ऑन द बेटर पार्ट, I think the collective participation of the committee was so encouraging to us as an executive board. म्हणजे रिपिटेटिव्ह स्पीच होत नव्हते. मोठ्या मोठ्या लीडरचा सुद्धा एकदा बोलल्यानंतर अर्धा तासानंतर चान्स येत होते. एव्हरीवन वॉज फायटिंग फॉर देअर चान्स टू स्पीक. एवढ्या लोकांना बोलायचं होतं एकाच वेळेला. हे खूप चांगली गोष्ट आहे. त्याची वाईट गोष्ट मी सांगितली की बोलल्यानंतर पण रिसर्च काहीच रिफ्लेक्ट होत नव्हता. तो दुर्दैवी भाग आहे त्याचा. दुसरी चांगली गोष्ट अशी आहे की या वेळेचं अजेंडा हा तसा म्हटला, रूढार्थाने म्हटला तर बोरिंग मधला समजला जातो. हेल्थ, एज्युकेशन असे जे मुद्दे असतात ना, ते साधारण सायन्स, एन्व्हायरमेंट हे बोरिंग असतात. पॉलिटिकली जे एकदम म्हणतो ना इन्फ्लेमेबल मुद्दे असतात त्यांना लोकांना फार आवडतं. ठीक आहे, धर्म, जात, आरक्षण, महिला सुरक्षा, ठीक आहे, राष्ट्रीय सुरक्षा. तर राष्ट्रीय सुरक्षा तुमच्या अखत्यारीत पडत नाही म्हणून, पण सीमा प्रश्न असे सगळे ज्वलंत मुद्दे असतात ना, त्यांना लोकांना बोलायला खूप आवडतं. पण तरी सुद्धा शिक्षण हा मुद्दा असूनही शिक्षणाबद्दल खूप तुम्ही लोकांनी हिरहिरीने बोललात. कारण त्याचं कारण एक खूप चांगलं आहे, आणि ते मी ऍक्च्युली विचार करून सुद्धा, आपण अजूनही सगळे विद्यार्थी दशेतच आहोत सुदैवाने. ठीक आहे, आणि ती विद्यार्थी दशा का असली पाहिजे याचं उत्तर मला मिळालं नाही, पण आता विद्यार्थी स्टेजमध्ये होत आपण. ती दशा आहे, दुर्दशा आहे, काय ते तुम्ही ठरवा. पण त्यामुळे आता ऑन ग्राउंड काय प्रॉब्लेम्स आपण फेस करतो हे आपल्या सगळ्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. कदाचित ती तळमळ त्याच विषयाने आलेली असेल की कदाचित क्लर्कने बरोबर 12:30 वाजता जेवायला जायचं म्हणून तुमच्या तोंडावरती दरवाजा बंद केला असेल की तुम्हीच पुढच्या लाईनीमध्ये. टीचर्स सबपार असतील. एका विषयाचा तिरस्कार आपल्या मनात येतो की माझा विषय तसा गणित होता, की इतके खराब शिक्षक मला मिळाले शाळेमध्ये की गणित हा विषय पूर्ण क्रॉस गेला माझ्यासाठी. पण नंतर मला कळलं की गणित हा खरं खूप सुंदर विषय, निदान थिओरिटिकली. प्रॅक्टिकल तुम्ही बघितलं आता मिनिटं मोजता माझी काय अवस्था होते. पण आय ब्लेम इट टू द टीचर्स. कळलं? तर असे शिक्षणातले वाईट अनुभव घेतल्यामुळे कदाचित तुम्ही तो हिरहिरीने मुद्दा मांडू शकला, विच इज अ गुड पार्ट. पण पुढे जाऊन जेव्हा तुमच्या हिरहिरीचे मुद्दे नसतील तेव्हा सुद्धा स्वतःला त्याच्यातलं स्टेक होल्डर बनवून जर तुम्ही भाषणं केली तरी इम्पॅक्टफुल होतील. त्यावेळेची भाषणं खूप चांगली इम्पॅक्टफुल होतील. आणि शेवटचा भाग, प्रोसिजर मी खूप फ्लेक्झिबल ठेवतो. फक्त प्रोसिजरच्या चौकटीच्या बाहेर जात नाही. ती फ्लेक्झिबल ठेवून पण कोणी गैरफायदा आणि चावटपणा करायचा प्रयत्न केला नाही, म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक उत्तेजनाचा पुरस्कार त्याच्याबद्दलचा, की कोणी फार डिसएडव्हान्टेज घेतला नाही फ्लेक्झिबल प्रोसिजरचा. ते घेऊ दिलंही नाही मी, पण तरी नाही कोणी प्रयत्न सुद्धा केला त्या दृष्टीने. आय थिंक विथ दॅट सेड 2च मिनिटं बाकी आहेत. विल गो ऑन टू मेन रूम फॉर द क्लोजिंग. सर मेन रूम नाही, दुसरी लिंक पाठवली होती. अच्छा, दुसरी बनवली. आय गेस, नॉट शुअर. तरी यांना फेअर प्ले अवॉर्ड दिला, चांगली गोष्ट. ओके ओके ओके. वेल
let's go to leave room का सगळे. थँक्यू सर. थँक्यू आदित्य सर, थँक्यू मिथिल सर, 2 Thank दिवसांसाठी. you, sir. मजा Thanks आली आम्हाला everyone. सुद्धा. It was fun discussing. सर गेले. थँक्यू बरोबर. आदित्य सर, थँक्यू निखिल सर. अरे काय दोघे ना उपाध्यक्ष home महोदय ministership. धन्यवाद. Home ministership. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Thanks, guys. It was fun. गीता जैन बन गए होम मिनिस्टर. गीता जैन ने तो सीएम की मांग की है. हाँ PM सीएम वरना बना तो कुछ नहीं. देखेगा. सीएम वरना कुछ